40 वर्ष टिकणं म्हणजे नेमकं काय? 40 वर्ष नेमकं टिकणं याचा अर्थ हा आहे की सातत्याने तुम्ही तुमच्यावर प्रयोग केले पाहिजे. 1993 मध्ये तुम्ही सिनेमात काम केलेलं, तेव्हाचा मराठी सिनेमा आणि 2026 चा मराठी सिनेमा, यात तुम्हाला असं काय फरक दिसून येतो? प्रचंड मोठा फरक आहे. तेव्हाचा सिनेमा जो होता मराठी, नाशिकमध्ये फिल्म सिटी यावी यासाठी तुम्ही बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. तर नाशिकमध्ये फिल्म सिटी झालीच पाहिजे. मी त्याच्यासाठी भांडतोय की जर 400 वर्षापूर्वीचा तिकडचा जो इंग्लिश लेखक दिग्दर्शक बघायला मी जर तिकडे जातोय, तर मग मी माझे इथले असलेले दादासाहेब फाळके यांची गोष्ट का सांगत नाही? नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. सगळ्यात पहिली गोष्ट, जेवढं मी अभ्यास केला तुमच्याबद्दल आणि जेवढ्या माहिती मला मिळाली, तर तुम्ही कला आणि नाट्य क्षेत्रात, साहित्यात जवळपास 30-40 वर्षापासून काम करताय. तर एक कलाकार म्हणून स्वतःकडे मागे पाहताना तुम्हाला काय वाटते? कलाकार म्हणून मागे बघताना नक्कीच चांगलं वाटतंय. कारण कला हा ना प्रवास असतो आणि तो प्रवास जगताना मागे बघताना फार तो जो काही स्ट्रगल होता एक कलाकाराचा. कारण त्या काळामध्ये मी ज्यावेळेस चित्र काढायचो, तर माझ्या घराच्या शेजारी, म्हणजे मी जिथे जन्माला आलो ते म्हणजे छोटंसं स्लम असलेलं ठिकाण, आणि जिथे कला आणि ह्या सगळ्या गोष्टीला फार काही प्रोत्साहन वगैरे असं नव्हतं. पण तरी माझे वडील मुळात हे कलाकार होते आणि जे चांगले हार्मोनियम वाजवायचे, ज्यांचं भजन चांगले म्हणायचे. मंदिराचं त्यांच्या हस्ते एक काम झालेलं होतं आणि त्यामुळे रोज संध्याकाळी तिथे भजन आणि हे असायचं. तर तिथे आणि वडिलांचं चित्रकला चांगलं होतं, ते उत्कृष्ट गवंडी होते. आणि आपलं जे मेरी म्हणून आहे, म्हणजे जसं मेरी म्हसरूळ आपण म्हणतो, तर ते मेरी हे जे ते महाराष्ट्र शासनाचं एक डॅम म्हणजे रिसर्च सेंटर होतं, की जिथे भारतात बनणारे जे काही ज्याला म्हणतो आपण मोठे धरणं किंवा बांध जे बनायचे, तर तिथे माझे वडील कामाला होते. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यानंतर ते मॉडेल बघताना फार छान वाटायचं की हे काहीतरी मोठं बनतं, एक शहरच बनलेलं असायचं. म्हणजे त्या शहरात जर पाणी भरलं तर कुठपर्यंत भरत येईल, कुठलं किती मोऱ्या आपण सोडल्या तर कुठपर्यंत पाणी येऊ शकतं वगैरे. तर हे सगळं बघत असताना माझ्यातला तो कलाकार घडत होता. आणि माती असेल किंवा लाकूड असेल, ते सगळं घरामध्येच होतं, कार्पेंट्री पासून. आणि वडिलांच्या कडून ते छोटंसं मला एक ज्याला म्हणू बाळकडू ते मिळालेलं होतं कलेचं, ज्याच्यात संगीत होतं, ज्याच्यात नाटक होतं. वडील खूप विनोदी स्वभावाचे होते. इन्स्टंट विनोद करणं किंवा स्टेजवर ते खूप चांगलं अभिनय करायचे, दिग्दर्शन करायचे. पण तो त्यांचा एक दायरा होता जो आमचा वाडीपुरताच होता. त्याच ठिकाणी फक्त ते असायचं, ते फार मोठ्या स्टेजवर नव्हते. तर ते हळूहळू त्यांनी माझ्यात ते सगळे गुण बघितले आणि त्यांनी मला, आई वडिलांनी दोघांनी विशेषतः प्रोत्साहन दिलं. माझं चित्र चुकायचे, पण आई मात्र सगळ्या लोकांना दाखवायची की श्यामनी केलेले चित्र, म्हणजे मी नेहमी गमतीने श्यामची आई असं उल्लेख करत असतो. आणि ती खऱ्या अर्थाने श्यामची आई होती, पण ती फार म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की सामोपचाराने किंवा समजून सांगणे असं काही नव्हतं. तिथे छडी लागे चमचमच होतं सगळ्यांना. तर त्यामुळे तो जो सिनेमा बघितला होता, साने गुरुजींची आई आणि माझ्या आईमध्ये बराच फरक होता. त्यामुळे चुकलं का ठोकून सरळ करणे एवढंच तिला माहित होतं. आणि खूप चांगलं वळण, शिस्त आमच्या सगळ्या चारी भावंडांना त्यांनी दिले. त्याच्यात माझा कलाकार हा चुकातून घडत गेला. कारण मी केलेल्या चुका शेजारच्यांना दाखवायचं, म्हणजे चित्र दाखवायचं, आणि ते दाखवल्यानंतर शेजारच्यांनी त्याच्यात चुका काढायच्या की ओठ पुढे आलेलं आहे, हे असं असतं का, नाक पुढे आलेलं आहे, कान मागे गेलेलं आहे. तर ते त्याचं हेळसांड करायचे असं मी म्हणत नाही, किंवा माझ्यावर कॉमेंट करायचं असं नाही, पण ते त्यांना वाटायचं इम्प्रूव्हमेंट. हा. तर मी आल्यानंतर मग ते सुधारणे किंवा त्या रिपेअर करणे. पेपर कलर फार नव्हते, पण भिंत मात्र माझा मोठा कॅनव्हास होता. आमच्या घरातली सगळ्या भिंती ह्या चित्रांनी भरलेल्या होत्या ना. माझ्या आईनी आणि वडिलांनी कधीही भिंतीवर काही करू नको असं एकदाही सांगितलं नाही. तर मला वाटतं तो प्रवासच खूप सुंदर होता. कारण
मग त्याच्यातला पुढे मला गावकरीमध्ये मी ॲज अ कमर्शियल आर्टिस्ट म्हणून लागलो. तिथे मात्र मला शिकायला मिळालं. तिथे शिकताना मला लक्षात आलं की माझं काय चुकतंय किंवा काय बरोबर आहे, कारण खूप चांगल्या लोकांमध्ये बरोबर सहवास आला, त्यांच्याबरोबर बसणं झालं आणि त्याच दरम्यान मी नाटकात काम करायला लागलो. स्वर्गीय नेताजी भोईर हे माझे पहिले गुरु आणि त्यांच्याकडे मी माझी बहीण, माझे जे जिजाजी आहे सतीश कोठेकर, तर आम्ही सगळे तिथे नाटक शिकायला जात असू. तर दिवसा गावकरी आणि संध्याकाळी नाटक आणि संध्याकाळी 6ला जर गेलो तर पहिले बेंच उचलणे, म्हणजे कलाकार घडण्यासाठी मला वाटतं की आधी हमाली केली पाहिजे आणि त्या हमालीची गरज याच्यासाठी आहे की तुम्हाला ना वाकणं आणि झुकणं कळालं पाहिजे, की तुम्हाला आधी लगेच रंगमंच मिळाला तर मला वाटतं कदाचित हवा डोक्यात जाती. ताठपणा आहे. तर तो जो कणा आहे ना आमचा, तो त्याच काळी दादांनी नरम केलेला होता की झाडू मारायचा आहे, स्वच्छता हे करायची, बेंच उचलायचे, ते सगळा हॉल मोकळा करायचा आहे आणि रोल बिल काही नव्हता. तर आम्ही फक्त प्रॉम्प्टरचा रोल होता आणि तो करता करता मी प्रॉम्प्टिंग करता करता माझ्यातला नट बाहेर काढायचो आणि नटाला लक्षात यायचं की हा आपल्याला असं बोल असं सांगतोय. हा, तर त्यामुळे मग मला सांगायचं तू फक्त प्रॉम्प्टिंग कर. तर ह्याच्यातून एक 3-4 वर्ष छानपैकी नाटकात गेली आणि हळूहळू माझ्यातला चित्रकार लोकांपर्यंत पोहोचत गेला गावकरीच्या माध्यमातून, की मला कोणी विचारायचं तू काय करतो, तर मी सांगायचो मी आर्टिस्ट आहे. तर ते आर्टिस्ट म्हणजे तर मी कुठलाही पेपर आणला तर त्याच्यात माझे चित्र असायचे आणि मी ते दाखवायचो सगळ्यांना. तर त्याच्यामुळे कदाचित गावकरींनी श्यामलोंढे हे नाव लोकांपर्यंत पोहोचवलं असेल. ते मोठं काम गावकरीमुळे झाले. त्याच्यानंतर मी मूर्तिकार म्हणून काम करायला सुरुवात केली. आधी घरीच माती, रवींद्र घुमरे म्हणून माझा मित्र होता, तर त्यांनी मला पहिली मातीची गोणी घेऊन दिली. त्यावेळेस काहीतरी 30-40 रुपयाची मातीची गोणी, शाडू माती आणि ती त्याची सायकल, तिच्यात त्यामध्ये गोणी टाकलेली आणि मेन रोड मधून किकाभाईचं दुकान, तिथून ती माती घेऊन तो इतका प्रचंड आनंद होता की मी काहीतरी म्हणजे चंद्रावर पोहोचलोय की चंद्रावर जाणारं मिसाईल माझ्या हातात आलंय माहित नाही, पण तो आनंद आजही मला आठवतोय. म्हणजे पहिला आनंद होता की वडिलांनी 4थी-5वीला असताना मला वॉटर कलरची कलर्स डब्बे आणून दिलेल्या होत्या, ट्यूब होत्या त्यावेळेला, ट्यूब. तर ते आणून दिलं तर रात्रभर मी झोपलेलो होतो की असं काय करायचं आपण. आणि तोच आनंद मला माती घेतल्याचा होता आणि मातीतून मी माझाच काम करायला सुरुवात केली. मला त्या काळामध्ये मेजरमेंट असतात, प्रमाण असतात, तर ती काही माहिती नव्हतं. फक्त एवढंच होतं की चित्र काढायचं आणि त्या हुकूम आपल्याला ते बनवायचं आहे. तर असा आपला एकलव्य कार्यक्रम चालू होता आणि तो कलाकारीतला तो आजही चालू आहे. गुरु असे म्हणाल तर फार कमी भेटले आणि जे भेटले त्यांनी मात्र आतून मला मार्गदर्शन केलं असेल, की मी फार कमी लोकांकडे जाऊन बसलो असेल की कसं करायचंय, काय करायचं, पण खूप लोकांना ऐकलं, खूप लोकांना बघितलंय आणि खूप चांगलं वाचलं. तर त्याच्यामुळे मला वाटतं ही सगळी जी प्रवास आहे त्याच्यातलं माझं वाचन, माझं निरीक्षण आणि माझं सगळ्यांना ऐकून घेणे, म्हणजे ह्या 3 गोष्टीमुळे मी कलाकार म्हणून आजपर्यंत घडत आलो. बरोबर. 40 वर्ष टिकणं हे एवढंही सोपं नाही, त्याच्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी करायला लागतात. सो त्याच्या रिलेटेडच प्रश्न आहे. आता बरेच लोक म्हणतात की ह्या इंडस्ट्रीमध्ये मी एवढे वर्ष टिकलो. समजा काही कलाकार आहेत ते म्हणतात फिल्म इंडस्ट्री में आता आय गेस संजय दत्तची एक इंटरव्ह्यू पाहिली होती मी, तर 40 साल से हम यहाँ पे टिके हुए, आप टिक के दिखाओ, न्यू कमर्स, असं काहीतरी होतं ते एक विनोद चालू होते त्याचे. सो 40 वर्ष टिकणं म्हणजे नेमकं काय? 40 वर्ष नेमकं टिकणं याचा अर्थ हा आहे की सातत्याने तुम्ही तुमच्यावर प्रयोग केले पाहिजे. तोचपणा आला की कलाकार जुना होऊन जातो. आपण साधं आईनी किंवा बायकोनी किंवा बहिणीनी एखादा स्वयंपाक रोज तोच केला तरी आवडणारी भाजी नावडती व्हायला लागते. त्यामुळे वेगळेपण हे कलाकारांनी आणि त्याचं सातत्य, तर सातत्य वेगळेपणातून आलं पाहिजे. तुमच्या आपण म्हणतो ना की मी हे काहीतरी वेगळं करतोय, तर वेगळं हे लोकांना वाटलं पाहिजे. आपल्याला कला नेहमी कलाकार काय असतं, बरेचसे कलाकार मी बघितले
की जे स्वतःच्या प्रौढीमध्ये किंवा स्वतःच्या प्रेमामध्ये इतके जातात की त्यांना लक्षात येत नाही की मी जे करतोय ते लोकांसाठी, हम्म. ते बाकीच्यांसाठी, आणि जे बाकीचे आहेत त्यांना ते भावलं पाहिजे, त्यांना ते चांगलं वाटलं पाहिजे, आणि चांगलं वाटणं याच्यासाठी काम करणं आणि मग त्याच्यातून टिकणं ही प्रक्रिया खूप नंतरची आहे. हम्म. पहिले आधी तर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, आणि ती सिद्ध झाल्यानंतर मार्केट व्हॅल्यू तयार होतो, आणि त्या मार्केट व्हॅल्यू नंतर तुम्ही कुठेतरी त्याला एक दर्जा आणि ठीक आहे, ओके, हरकत नाही म्हणून लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागतात, आणि ते ऍक्सेप्ट केल्यानंतर परत तुम्हाला काम करायचं आहे की तुमच्यात तोचपणा येतोय का, हम्म. आणि तो जर टाळायचा असेल किंवा टिकायचा असेल तर मला वाटतं तुम्हाला रोज प्रयोग केला पाहिजे, आणि रोज हा प्रयोग केला पाहिजे की मी आजच्यापेक्षा वेगळा असेल उद्या, बरोबर. आणि तो जो उद्या आहे तोच कलाकाराला कळायला पाहिजे. आणि कलाकार हा विजनरी असतो, त्याला उद्या परवा सगळंच दिसत सगळं असतं, दिसतं. आणि तो जर दिसत नसेल तर मग तो कलाकार आहे का हा प्रश्नचिन्ह. बरोबर. आता तुम्ही तुमच्या 40 वर्षाला सुरुवात कशी झाली, म्हणजे तुमच्या गोष्टींना सुरुवात कशी झाली, त्यात एक प्रसंग मांडला की आई प्रत्येक वेळेस श्यामच्या आई सारखी तुमची आई नव्हती, जरी तुम्ही म्हणता तरी, की छडी लागे छमछम कार्यक्रम होता. असा एखादा प्रसंग झालाय का? म्हणजे माझ्या बरोबर झाले, मी त्याला रिलेट करतोय, की असा एखादा प्रसंग झालाय का आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करते आणि तुम्ही एखादी गोष्ट आईला पटवून देण्याचा प्रयत्न करताय, किंवा लागलेत मागे की हे बरोबर आहे, चुकीचं आहे, आणि आई इरिटेट होते आणि त्यावेळेस तुमच्यावर सांची मारून फेकते? खूप वेळा झालंय. हा, कारण आई सांगायचं तर आई हा ना आकार देण्याचं एक टूल आहे. त्यामुळे एक झाडू, एक सांची किंवा एक पकड किंवा पोळी लाटण्याचं लाट. काही म्हणजे त्याला काही त्यावेळेस ते हेच नव्हतं. म्हणजे आताचे आम्ही आईबाप म्हणून आणि त्यावेळेसचे आईबाप म्हणून बघताना ना आम्हाला आता हे वाटतं की आम्ही त्यावेळेस अख्ख्या गल्लीचा मार खायचो. आईबापाचं तर सोडाच, की कुठेतरी दिसल्यानंतर विचारायचं की फटका पडायचा, आणि आम्ही शाळा बंक करायचो. शाळेतून टप्पा मारून सिनेमाचे पोस्टर बघायला मेन रोडमध्ये येत असो, आणि मेन रोडमध्ये त्या गेटमधून फक्त ते बघायचो की कुठलं पोस्टर आहे, आणि बघितल्यानंतर मागून कोणीतरी टप्पा मारायचा. आणि मागे मागे बघितल्यानंतर तो जोरात आवाज यायचा की काय द्या, चला तिकडे. आणि आम्ही फक्त बघायचो कोणीतरी मामा काका कोणतरी, बरं तो कोणीच नाही आपला, ना गल्लीतला ना कोणी, फक्त तो बघायचा शाळेतले पोरं टप्पा मारून आलेले आहेत आणि हे पोस्टर बघतायत, तर तो हाकलायचा आणि आम्ही पळायचो. तर तो काळ होता. आता आपण आपल्या मुलांना ओरडताना, दाबताना किंवा मारणं हा तर लांबच विषय. तर आम्ही मला वाटतं आमची ती पिढी आहे की ज्यांनी अख्ख्या गल्लीचा मार खाल्लाय आईबापांसोबत, आणि आता पुढच्या पिढीचा मार खाऊ असं वाटतंय. तर त्यामुळे एक प्रसंग जसं तुम्ही विचारलं तर त्याच्यातला एक प्रसंग आठवतो की मला आधीपासून चित्रकला, त्याच्याबरोबर मला सिनेमा म्हणाल तर त्याची आवड लहानपणापासूनच होती. त्यावेळेस एक बॉक्स, म्हणजे एक पुठ्ठ्याचा बॉक्स असायचा, त्याला होल करायचं, फिल्म आणायच्या, आणि बल्ब जो असतो आपला 60चा बल्ब किंवा 80चा ते बल्ब, तो जो बल्ब असायचा तो पिवळं लाईट द्यायचं. तर तो फोडायचा. त्याच्यासाठी तुमच्याकडे एक विशिष्ट कला असली पाहिजे, म्हणजे इतक्या नाजूकपणे तो फोडायचा की फुटल्यानंतर तो बल्ब फुटता का, बल्ब फुटता का म्हणे, फक्त त्याचं ते होल्डर ते नाही. होल्डर निघालं पाहिजे, आणि ते बरोबर ती कलाकारी करून, कदाचित माझ्यातला मूर्तिकार तिथून घडला असेल की तो ते सगळं काढायचं. काढल्यानंतर त्याच्या साईडच्या ह्याच्यात तो धागा बांधायचा, पाणी भरायचं, आणि तो बल्ब त्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये आतल्या बाजूनी लावायचा, आणि नाही, पुढच्या बाजूला तो लावायचा, आणि आतल्या बाजूला होल करून त्याला फिल्म उलटी लावायची, म्हणजे ती पडद्यावरती सुलटी दिसेल. आणि त्याचा लाईट जो होता तर बाहेर आरसा घेऊन एक उभा असायचा मित्र, किंवा आई बहीण कोणीतरी असायचं आमचं, किंवा लहाना भाऊ, की त्यांना सांगायचं की याच्यावर हे Light करा, द्या. लाईट हे करायचं, अर्ध किलकिल केलेला दरवाजा, त्याच्यातून पडणारा तो आरशाचा प्रकाश, आणि तिथून पुढे पडदा किंवा घरातलं काहीतरी पांढरं कापड, मग ती साडी असेल, धोतर असेल, जे काय, व्हॉटएव्हर, त्याच्यावरती ती फिल्म दाखवायची, आणि मुलं बोलवायचे, आणि 5 पैसे 2 पैसे काहीतरी तिकीट त्या काळात घेत असतो, आणि तो छान चालत होतो माझा. आणि त्याच्यावर आपणच केलेल्या स्टोऱ्या काहीतरी मग वाक्य तयार करायचे ते, आणि त्याच्यावर आपली कॉमेंट्री चालू ठेवायची. आणि मला आमच्या गल्लीमध्ये
एकाकडे एक छान प्रोजेक्टर होता मूव्हीचा, हम्म. ज्याला ती रील लावलेली, खाली रील लावलेली, आणि तो बल्ब त्याच्यामध्ये होता. आणि मला हळूहळू वाटायला लागलं की हे टूल माझ्याकडे असलं पाहिजे. आणि मी त्याला बऱ्याच वेळा जाऊन भेटलो. विजय देवरे म्हणून त्यांचं नाव होतं, आणि त्यांच्याकडून तो मागितला. त्यांनी मला तो त्या काळामध्ये 50 रुपयाला विकला. मी तो घरी घेऊन आलो आणि पहिल्यांदा चोरी केली. तर ती चोरी, कारण त्या काळामध्ये पैसे कुठे ठेवायचे, तर गादीच्या खाली, तर मला डब्यांमध्ये. डब्यांमध्ये. तर डब्यापेक्षा मला गादी खाली जास्त पैसे ते कळालेलं होतं. आणि मी त्याच्यातले 50 रुपये काढून ते त्याला दिले आणि तो प्रोजेक्टर घेऊन आलो, आणि 2-3 दिवस असं छान सगळ्यांना, मग माझं रेट वाढलेलं होतं, 15 पैसे तिकीट झालेलं होतं, आणि मूवी चाललेला अगदी. आई फार काही त्या सगळ्या गोष्टीला हे करायची नाही, की हे करू नका, ते करू नका, असं कधीच नव्हतं तिचं. आणि एकदा त्यांना काहीतरी पैशाची गरज होती आणि त्यांनी बघितलं, तर त्याच्यातले 50 रुपये गायब होते. हिशोब चोख राहायचा. हिशोब चोख राहायचा, कारण पैसेच कमी असायचे. आणि त्या हिशोबात त्यांना कोणी नेले असेल, काय काढले असेल, सगळीकडे झाले. आणि नंतर त्यांना लक्षात आलं यांनी आणलं कुठून आहे मशीन. तर मला त्यांनी विचारलं, तू घेतले का पैसे? म्हटलं मी नाही घेतले. तर त्यांनी 3-4 वेळा आई वडिलांनी दोघांनी विचारलं. घरातले सगळं वातावरण एकदम सुन्न झालेलं, सगळे एकदम काय म्हणता ना, संताप आणि चीड आणि सगळं एकत्रच. एकत्र असलेलं सगळं. आणि त्याच्यात मी नाकबूल झालेला मी. आणि आईने मला नंतर सांगितलं, कारण मला आई आठवली होती की ती मारेल अशा पद्धतीने की आपला आयुष्याचा सिनेमा इथंच संपला. तर त्यामुळे मी तयार होत नव्हतो, कबूल होत नव्हतो. पण तिला माझी बॉडी लँग्वेज कदाचित गडबड वाटत होती. आणि नंतर तिने शेवटचं एक अस्त्र काढलं, जे तिच्या भात्यातच नव्हतं कधी. तर तिने हे सांगितलं की मी तुला काहीच करणार नाही, तू खरं सांग फक्त पैसे घेतलेत का. आणि मला त्या गोष्टीचं इतकं हसू आलं की अरे असं कधी होतं का, म्हणजे आई तर मारणारच आहे आणि ती सांगते मी काय करणार नाही. आणि तिने असं बोलल्यानंतर मला हसू आला, की सांगितलं हा घेतले पैसे बुवा. म्हटलं आता तरी कबुली देऊन टाकू. आणि मग तिने जी काही धुलाई केली माझी त्या काळात, आणि मग तो प्रोजेक्टर ज्याने दिलेला होता त्याची ही चांगलीच हे केली, वरात काढली आईनी, आणि तो प्रोजेक्टर परत दिला. आणि मला वाटतं ते सिनेमाचं भूत जे आहे, ते कायम अजूनही तसंच आहे. तर ते राहून गेलेले आहे स्वतःचा प्रोजेक्टर, तर ते कदाचित असेल. तर मार बराच खाल्ला आईचा. आणि तो कलेसाठी नाही, पण तो काहीतरी, आम्ही नदीत आंघोळीला जायचो, माझे काही आदिवासी मित्र होते, त्यांच्यावर खेकडी पकडायला जाणं, मासे पकडायला जाणं. तर तिला ते भीतीदायक वाटायचं. आज मला मुलं कुठे आहेत म्हणून आपण 4-4 वेळा विचारतो. खेकडी पकडणं बी जोक थोडी राहायचं, डायरेक्ट माहिती नसलेल्या नळ्यात हात घालायचं, आणि कधीतरी मध्ये काय राहील काय. साप विरोळा काहीतरी हाताला यायचा, मग पळापळ सुरू व्हायची. कधीतरी नदीतल्या बाटली, काच, पत्रा कशाला पायाला लागायचं. कापलेलं असायचं. आणि इतकं भयानक ठिकाणी आम्ही रात्री बेरात्री असायचो की मग त्यांना जेव्हा कळायचं ते मारझोड व्हायची सगळी. तर ती काळजीपोटी असायची, आणि कदाचित तीच शिस्त होती की जी त्या काळात आई नकोशी वाटायची, पण आता वाटतं की ती प्रचंड काळजी घेत होती. बरोबर. चित्रपटात काम करण्याचा पहिला तुमचा जी वेळ होती ती 1993 मध्ये, 1993 मध्ये आली ऍज अ आर्ट डिरेक्टर मध्ये, म्हणून तुम्ही तिथे काम केलं. मग त्यावेळेच आर्ट डिरेक्टर असणं म्हणजे नेमकं काय, कसं काम असायचं? मस्त प्रश्न आहे. खरी गंमत काय होती, मी नाटकात काम करत होतो, आणि मी 8-10 वर्ष नाटकामध्ये बऱ्यापैकी चांगला रुळलो होतो. बऱ्यापैकी चांगले बक्षीस माझ्या सेटला, नाटकाचे जे नेपथ्य असायचं त्याला चांगलं ॲप्रिसिएशन व्हायचं, बक्षिसं मिळत होती. त्याचबरोबर मी ॲज अ ॲक्टर म्हणूनही बऱ्यापैकी सगळ्यांना कळालो होतो नाशिकमध्ये, आणि काम छान चाललेलं होतं. आणि एका रात्री, म्हणजे आम्ही आधेहादुरी नावाचं नाटक करत होतो, जे NSDला लास्ट इयरला असतं. तर त्या नाटकाचं प्रॅक्टिस चाललेली होती, त्याच्यात काम करत होतो. आणि रात्री एक 8-9 वाजता एक जण मला शोधत आला आमच्या प्रॅक्टिस हॉलला. आमचं प्रॅक्टिस हॉल पंचवटीमधलं RP विद्यालय म्हणून होतं तिथे. आणि त्या RP विद्यालयामध्ये 2 जण आले की श्यामजी, गोलबनानांनी तुम्हाला बोलवलंय. म्हटलं काय होतं? तर सिनेमाचं शूटिंग आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलंय. तर मी फक्त हो म्हटलं आणि काही फार हे गेलो नाही.
पण माझ्याबरोबर रमेश तिवारी, आज तो नाही आहे रमेश, तर रमेश तिवारी होता. त्याला मात्र सिनेमाचं फार अप्रूप होतं आणि त्याची स्वतःची रिक्षा वगैरे होती. तर रमेशचं सारखं चाललं होतं की आपण गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि त्यांनी बोलवलं होतं तपोवनात. हम्म. तपोवनमध्ये बोलवलंय. तर तपोवन म्हटल्यानंतर मला पंचवटी तपोवन जे आमचं आहे ते, मला हे माहित नव्हतं की जे गोल्फ क्लबचं जे आहे ते तपोवन रेस्ट हाऊस. तर त्यांनी मग गाडी घेऊन आला. आम्ही दोघं जण गेलो, काहीतरी 10:30-11च्या आसपास गेलो, सकाळी रात्री रात्री. नाटकाच्या ह्याच्यात. हम्म. गेल्यानंतर तिथे अहमदभाई शेख म्हणून आहे, जे आता जे आपल्यात नाही. तर अहमदभाई त्याचं प्रोडक्शन बघत होते, ज्यांचं नाशिक रोडमध्ये कुलेस्ट म्हणून फ्रीजचं एक वर्कशॉप होतं आणि चांगले ऍक्टर होते अहमदभाई. तर त्यांनी मला बोलवलेलं होतं की आर्ट डिरेक्टर आलेला नाही कोल्हापूरवरून आणि शूटिंग उद्यापासून सुरू होत आहे. तर मग त्याच्यासाठी नाशिकमध्ये एक 2-3 लोकांशी त्यांच्या डोक्यात होते की यांच्याकडून काम करावं. आणि नंतर सगळ्यांनी मिळून ठरवलं की श्याम चांगलं काम करेल आणि त्याला आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीने त्यांनी मला शोधलं किंवा बोलवलं. तर मी नकार घेऊन गेलो होतो की मला नाही करायचं काम. पण आता त्यांचं चाललेलं, तितके डिरेक्टर आले. डिरेक्टर सतीश रणदिवे, जे माझे सिनेमाचे गुरु आहेत. तर सतीशदा आले, आतमध्ये जेवण करून आले. ते उठले आणि या सगळ्यांनी सांगितलं की श्याम लोंढे असं तसं, आमचं नाशिकचं नाक आहे, कलाकार आहे. नाशिकचं नाक बीक म्हटल्यानंतर मी जरा जबाबदारी आली वादी. आता नकार द्यायचा आहे. तर त्यांनी विचारलं जमेल का? म्हटलं काय जमेल का तुम्हाला? म्हटलं काय करायचं होतं? आपलं झोपडी करायची होती. झोपडी? मला वाटलं ताजमहाल करायचा आहे का? तर असा आमचा एक संवाद जो होता तो इतका याचा होता की एकमेकाला चेक करण्यामध्ये. तर म्हणजे ठीक आहे, उद्या या तुम्ही आणि करू. मी निघालो तिथं. घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की झोपडी नेमकी कशी करायची, कुठली करायची. तर मी काही स्केचेस करायला सुरुवात केली. मी 50 स्केचेस केले. त्याच्यात 1 पाखी, 2 पाखी, 4 पाखी, दगडाची, मातीची, कारव्यांची, त्याच्यानंतर लाकडाची, अशी सगळ्या पद्धतीच्या झोपड्या तयार केल्या की यांना जे त्याच्यातली आवडेल ती ते घेतील. आणि सकाळी मी सेटवर गेलो, त्र्यंबकेश्वरच्या सेटवर गेल्यानंतर लंच टाइम झाला. त्यावेळेस त्यांनी मग बोलवलं. ते आलेत का ते कोणी नाशिकचे आर्टिस्ट? तर मी गेलो आणि गेल्यानंतर त्यांच्या समोर पेपर स्केचेस ठेवले. तर ते अचंबित झाले. तर त्यांनी विचारलं हे काय? म्हटलं सर झोपडी. एवढं कशाला पाहिजे? म्हटलं तुम्ही सिलेक्ट करा ना. रात्री आपली चर्चा झाली नाही की ती झोपडी कुठे आहे, म्हणजे कोणाची आहे. तर त्याच्यामुळे मी खूप स्केचेस करून आणले. आणि तो किरवंत ब्राह्मण आहे. मग किरवंत ब्राह्मण म्हटल्यानंतर मग परत मी ती 2 पाखी, कुठले? नाशिक. मग नाशिकची तर मग आपण ती कारवेची झोपडी तयार केली. त्याच्यानंतर त्याच्यावर शुभचिन्ह आणि बाहेर असलेलं एक केळीचं झाड, त्याला असलेले कंपाऊंड, त्याच्यात असलेले बदक, त्याच्यानंतर वरती चढलेला भोपळ्याचा वेल आणि बाहेर असलेलं एक छोटंसं एक रांजण, त्या रांजणावर असलेला लाकडाचा कव्हर आणि एक वगैरा ज्याला पाणी पिण्यासाठी वगैरे येते आणि बसण्यासाठीचं त्या झोपडीच्या बाहेरचा ओटा. आणि अशा पद्धतीचं ते सगळं हे केलं. तर त्यांना ते फार आवडतं की लगेचच हा स्केचेस करतो आणि लगेचच स्केचेस करून आपल्याला देतो. तर त्यावेळेस ज्यावेळेस मी आर्ट डिरेक्टर झालो तर मला नाटक आणि सिनेमा याच्यातला फरकच कळत नव्हता. की नाटकात आऊट हा जो शब्द आहे, आता जो मी विचारला आऊट, की इथली उशी होती आपण खाली ठेवली फ्रेम मध्ये, कॅमेरामॅनला आपण विचारलं की हे आहे का फ्रेम मध्ये. तर मला त्यावेळेस कळत नव्हतं, कारण नाटकाला तुमचं सगळंच दिसत असतं. नाटक आणि सिनेमातला फरक काय? नाटक 1000 लोकांना, ऑडियन्सला ते 1000 पद्धतीने दिसते, कारण प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो. सिनेमा 1000 लोकांना सेम एकच दिसतं, कारण एकच अँगल असतो त्याचा. तर मला ते तिथे गेल्यानंतर कळालं. तर त्याला 15 दिवस लागले. म्हणजे आधी तर त्या सगळ्यांनी मला फार पिळलं. मी एक घराचं शूटिंग असेल तर अख्खं घर साफ करणे, वरचं जळमट काढणे, रंगवणे, खालचा फ्लोरिंग क्लिअर करणे, बाहेरचं क्लिअर करणे. आणि नंतर कळायचं का आपण जितके बसलोय 2 जण तितकंच तेवढाच एरिया क्लोज किंवा टाईट कॅमेरा हे लावलेला आहे. आणि
बाकीचं काहीच येणार नाही त्याच्यात. मग मी हे बाकीचं का केलंय, तर हे कळायला मला 15 दिवस लागले. आणि ते कळायचं कारण कॅमेरामन जे प्रकाश होते, प्रकाश काळे त्यांचं नाव. आणि त्यांनी मला विचारलं की तू पहिल्यांदा करतोय का? हा. म्हटलं हा का. त्यांनी मग जरा कॅमेऱ्याला डोळा लावत चालला. तर हे त्र्यंबकेश्वरच्या त्या बाहेरचा जो कुंड आहे तिथे गाण्याचं शूटिंग होतं. कारण तो फार मोठा एरिया, मी साफसफाई चाललेली होती माझी. हा. तर म्हटलं काय बघायचं त्याच्यात, तर बघ ना एकदा तू काय शॉट लागलाय, कसा आहे तो एकदा चेक करून घे. तर मी मग कॅमेऱ्याला डोळा लावला आणि डोळा लावून ट्रॉली मागे पुढे झाली. तर त्यावेळेस लोकांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या जे सेटवर होते. तर मला वाटलं की काय वेगळं काही झालंय का, तर मला वाटलं इथे काही काळं वेळ लागलंय का त्याचं. तर सगळ्यांनी सांगितलं की जो पहिल्यांदा बघतो तो पार्टी देतो सगळ्या टीमला. तर मला तर म्हणजे हवा टाईट झाली होती की इतक्या लोकांना पार्टी कशी काय द्यायची आपण. तर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जो हे बघतो त्यांनी पार्टी देणं भाग आहे. तर त्यावेळेस मला कळालं की अँगल काय असतो आणि तितकंच आपल्याला काम करायचं, चहापेक्षा जास्त काम करायचं नाही. तर त्या दिवशी मला सिनेमा आणि नाटक याच्यातला जो फरक आहे तो पहिल्यांदा सेटवर कळाला. आणि आर्ट डिरेक्टर म्हणून काम करताना एक पहिली गोष्ट कळाली की शूटिंग म्हणजे चिटिंग आहे. आणि जे चिटिंग करता येतं ना ते म्हणजे तो ग्रेट आहे. तर आर्ट डिरेक्शन म्हणजे तुम्हाला काही सगळे सेट उभे करायचे नाही, तर तुम्हाला त्याचा भास किंवा त्याचा जवळ एखादी गोष्ट घेऊन जाणे, तर हे म्हणजे आर्ट डिरेक्टरचं काम. आणि बऱ्याच वेळा आर्ट डिरेक्टरला आत्ताच्या म्हणजे तेव्हाही आणि आज आर्ट डिरेक्टरला दुय्यम स्थानही नीट दिलं जात नाही. त्याला अगदी तृतीय ठिकाणी त्याला त्याचं स्थान हे केलं जातं. पण ज्यावेळेस तुमचा सिनेमा ओपन होतो ना, तर तो एक कॅरेक्टर म्हणून ओपन झालेला असतो. तो त्या काळाचा इतिहास, भूगोल तो सगळाच दाखवत असतो. तो म्हणजे आर्ट डिरेक्टर असतो. बरोबर. आणि ते व्यक्त होणं त्याच्यातून, तो काळ दिसणं किंवा तो पिरियड ड्रामा किंवा त्याची श्रीमंती किंवा त्याची गरिबी किंवा त्याची मानसिकता, हे सगळं आर्ट डिरेक्टर दाखवत असतो. त्याच्या रंगसंगतीने असेल, त्याच्या वास्तूच्या याच्यातून असेल किंवा त्याच्या एखाद्या ह्यूज, तुम्ही बाहुबली बघितला असेल तर प्रचंड मोठं स्केल आहे त्याचा, आणि तो सगळा स्केल आर्ट डिरेक्टरने उभा केला. आज आपण इंग्लिश सिनेमे आपल्याला आवडतात, आपण इथे बसलेलो आहे आणि इथे बसलोय तर आपल्या हिंदी किंवा मराठीचा जर कॅमेरा इथे लागला आहे तर त्यांचा कॅमेरा मात्र खालून चहा घेऊन येणार आहे तिथून सुरू होतो. व्हॉइस ओव्हर आपला असतो आणि तो मध्ये येते. मग लक्षात येतं की इतकी बाहेर रेलचेल असलेल्या ठिकाणी आणि तिथल्या असलेल्या एक साऊंड प्रूफ स्टुडिओमध्ये मुलाखत चाललेली, तर हे दाखवणं हे सुद्धा आर्ट डिरेक्टर किंवा डिरेक्टरचं काम. बरोबर. तर तो एक मला वाटतं की आर्ट डिरेक्टरचं एक मोठं काम आहे. आजच्या मितीला आर्ट डिरेक्टर खूप चांगलं काम करतोय. आणि आता तर व्हर्च्युअल सगळं सुरू झालंय. म्हणजे आता तुम्हाला ऍक्च्युअल काम किती करायचंय तर त्याच्यातलं आपण 300 नावाचा जो मूव्ही बघितला, तर त्याच्यातला आर्ट डिरेक्टर हा अगदी थोडा आहे. हा संपूर्ण स्टुडिओत केलेला सिनेमा आहे, इतका प्रचंड मोठा सिनेमा. आणि तो सिनेमा बघताना लक्षात येतं की आर्ट डिरेक्टर हा आत्ता बदललेली एक मोठी गोष्ट आहे. नवीन तंत्र, नवीन टेक्नॉलॉजी आणि त्याचा उपयोग हा आता नवीन येणाऱ्या आर्ट डिरेक्टरनी तो सगळा शिकला पाहिजे. कारण त्या काळामध्ये एक साधं उदाहरण सांगतो की आम्ही एकच डबा राहिलेला होता शिल्लक आणि तोही संपत आलेला होता. आणि शेवटचा सीन हे करायचं होतं की तो भाऊ जो आहे तो परत घरी येतोय, मिलिंद गवळी, आणि त्या सीनमध्ये माझे जिजाजी होते सतीश कोटेकर. तर ते काहीतरी भांडतात आणि तो घर सोडून देतो आणि परत येतो. तर परत आल्यानंतर बघतो की आपला भाऊ आणि वहिनी निघून गेलेले आहेत. तर ते कडी दारासमोर बोलतायत आणि नंतर जे काही एक दार तिथलं होतं, एक तिथं शूटिंग केलं आणि ते निघून गेल्यानंतर लक्षात आलं की ते दार तोडलेलं होतं. अल्युमिनियमची कडी होती, लॉक मात्र लावलेलं होतं आणि पुढची कडी कापलेली होती. आणि त्यांना तो चार्ज करायचा होता कुलपावर. तो चार्ज करताना लक्षात आलं की याची अर्धी कडी गायब आहे, फक्त कुलूप लटकलेलं आहे तिथे. मग आता कोण? मग मला फोन केला की आर्ट डिरेक्टर काय करायचं याचं. मी 2 मिनिटं बघितलं. त्यावेळेस त्र्यंबकवरून प्रत्येक गोष्ट आणणं फार महाग होतं.
कारण मला सिल्वर कलर पाहिजे होता आणि जो त्र्यंबकमध्ये मिळत नव्हता. आता तर मी 2 मिनिटं मागितले, बाहेर गेलो आणि आलो आणि लावून टाकलं तिथे. तर त्यांना म्हटलं दादा तयार आहे. तर त्यांनी बघितलं लांबून, ठीक आहे, शूट केलं. आणि नंतर त्यांना क्युरिओसिटी हे झाली की यांनी काय केलं 5 मिनिटात. यांनी खरं तर वेळ घ्यायला पाहिजे होता. तर त्यांनी जवळ जाऊन त्याला दाबून बघितलं कडीला, तर ती पिचकली आणि ते हसायला लागले जोराजोरात की काय केलंय तू. तर म्हटलं तुमच्याकडूनच शिकलं होतं ना, शूटिंग चिटिंग आहे. म्हटलं बाहेर गेलो, मला सिगरेटचं हे जे मधलं पेपर असतो, तो सिल्वर कलरचा पेपर जो होता तो आणला, त्याची नळी केली आणि फक्त लावून टाकली. आणि ती कडी तुम्हाला कंटिन्युटी मध्ये ती आली की कडी आहे. कडी आहे, संपला विषय. तर हेच आहे की आर्ट डिरेक्शन ही कल्पना शक्ती पण आहे. हे तुम्हाला इन्स्टंट सुचलं पाहिजे काही गोष्टीचं आणि त्याचबरोबर तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला रोमन असेल, इजिप्शियन असेल, तुम्हाला जसं हेमाडपंथी आपल्याकडचं म्हणूयात किंवा जैन पंथी, अशा खूप पंथी आहेत किंवा खूप स्टाईल आहेत वास्तूच्या, त्या सुद्धा तुम्हाला माहीत असल्या पाहिजे आणि तर तुम्ही चांगलं आर्ट डिरेक्शन करू शकतात. म्हणजे मला आवडलेले आर्ट डिरेक्टर चाणक्य नावाचं सिरियल आलं होतं, तर रॉय नावाचे आर्ट डिरेक्टर होतं. तर खूप रिअलिस्टिक आणि खूप सुंदर त्यांनी ते आर्ट डिरेक्शन केलं होतं. तर नवीन पिढीला मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे, वास्तूचा, वस्तूंचा आणि चिटिंग कुठे करायचं आहे त्याचाही. मग ते प्रॉपरली मॅनेज करू शकता. चित्रकला, शिल्पकला, नाटक यापैकी सर्वात जवळचं तुम्ही कोणत्या गोष्टीला समजता स्वतःच्या? हे सगळेच जवळचे, कारण की तुम्ही सगळ्याच गोष्टींमध्ये एकाच वेळेस हे सगळेच जवळचे. आणि मला वाटतं मी नेहमी नेहरूंचं एक वाक्य आहे की तुम्ही सुट्टीवर जात नाहीत का, नेहरू नायकांनी विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी चेंज युअर जॉब, तुम्ही तुमच्या कामामध्ये बदल करत राहा, म्हणजे तुम्ही सुट्टीवर असता. बरोबर. तर मी नेहमी सुट्टीवर असतो दिवसभरात. की मी आज जर सकाळी गेलो, मी मूर्तिकलेवर काहीतरी काम करून आलेला असेल किंवा बऱ्याच वेळा मी ज्याला कोणाला काम दिलं असेल मूर्तिकार, तर त्याच्याबरोबर मी मातीकामही करून आलेला असेल. नंतर मी नाटकावर किंवा सिनेमावर काहीतरी बोलत असेल. संध्याकाळी मी वास्तू म्हणजे आर्किटेक्चरल याच्यावर काम करत असतो. बरोबर. त्यामुळे हे सगळेच माझ्या आवडीचे गोष्ट आहेत. म्हणजे नाटक असेल, सिनेमा असेल, चित्रकला असेल किंवा आर्किटेक्चरल जे करतोय मी, तर ही सगळ्याच गोष्टीमध्ये मी तितकाच आहे आणि ह्या सगळ्या एकमेकाला धरून आहे. कारण मला एखादी मूर्ती बनवली तरी मी त्याच्या स्टोरी सांगत असतो आणि मी स्टोरीमध्ये सुद्धा मी कुठलं तरी शिल्प उभं करत असतो. बरोबर. आणि ह्या सगळ्यांमध्ये माझं नाटक आलेलं असतं. तर मला वाटतं की हे सगळंच जवळच आहे, कनेक्टेड गोष्टी आहे. बरोबर. आता 1993 मध्ये तुम्ही सिनेमात काम केलेलं, म्हणजे त्या सिनेमाच्या निगडीत काम केलेलं आहे. तेव्हाचा सिनेमा, मराठी सिनेमा आपण मेजरली पकडू की तेव्हाचा मराठी सिनेमा आणि 2026 आता जर येणारच आहे 2026चा मराठी सिनेमा, यात तुम्हाला असं काय फरक दिसून येतो, जाणून येतो? प्रचंड मोठा फरक आहे. तेव्हाचा सिनेमा जो होता मी मराठी सिनेमाचं विशेष कौतुक करेल, कारण आपण ना 100 डब्बे म्हणजे 100 रील आपण त्यावेळेस शूट करायचो किंवा त्याच्यातून मग आपल्याला जो 2 तास 5 मिनिटाचा सिनेमा, तर फार कमी मटेरियलमध्ये आपण खूप चांगला कंटेंट देण्याचं काम जर प्रयत्न केला भारतभर जर करत असेल तर तो फक्त एकमेव मराठी सिनेमा आहे की वेगळे विषय, वेगळे आशय आणि फार कमी याच्यामध्ये आपण भरपूर काही देतो किंवा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे चांगला कुक म्हणजे कोण, किंवा जर म्हणतो ना बदामाचा शिरा करायचा असेल तर बदाम आणले, असली तूप म्हणजे गाईचं तूप असेल आणि मग त्याला हे लावलंय, बाकीचे मसाले, जिरे टाकले, मोहरी टाकले, काय असेल ते, तर हे सगळं करून आपण जो काही चांगलं हे करतो तर तो शिरा चांगलाच वाटेल ना. बरोबर. काजू बदाम टाकलेला आणि गव्हाचा रवा आणि साध्या डालड्याचं तूप टाकून जर केलेला हे असेल आणि नीट शिजवला पण नाही. आणि तो जर हे असेल, चांगला असेल, तर मला वाटतं तो खूप चांगला आहे की जो कमी याच्यामध्ये तो ती टेस्ट देतोय. तर मराठी सिनेमा खूप कमी गोष्टीमध्ये, खूप कमी बजेट असेल, खूप कमी लोकेशन्स असतात, खूप कमी
आपण आर्टिस्टला पैसे देतोय आणि त्याच्यातून आपण एक विषय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आणि तो चांगल्या पद्धतीने तो मांडलाही चांगला जातो. मांडला जातो. आणि आत्ताचा मराठी सिनेमा तुम्ही बघा, आपल्या अं, राजू पाटील आपल्या नाशिकचे जे आहेत, त्यांनी सावरखेड एक गाव केलं, त्याच्यानंतर बाकीचे सिनेमे केले. त्यांनी मोठा सिनेमा करण्याचा प्रयत्न केला किंवा केला. आत्ता सिनेमा खूप मोठा झाला, आता डिजिटल झालाय. आता 100 डबे वगैरेची गरज नाही, तोही आता डिजिटल असल्यामुळे बऱ्यापैकी शूटिंग करू शकतो, बऱ्यापैकी आपण लोकेशनला. पण तरी हिंदीच्या मानाने आपलं बजेट आजही ते नाही जे असायला पाहिजे, की आपण VFX वर फार काम करता येत नाही आपल्याला, किंवा लोकेशनवर आपल्याला जाता येत नाही, किंवा आपल्याला खूप ज्याला म्हणतात ना कट, किंवा खूप जास्त शूटिंग करताना आपण लिमिटेशन्स मध्येच काम करतोय, किंवा मोठे लोकेशन आपल्याला घेता येत नाही, परवडत नाही. तर त्या ह्याच्यामध्ये आजही आपण जागतिक सिनेमा आपण करतोय. आणि आता गोंधळ नावाचा सिनेमा आला, हम्म. आपले नाशिकचेच सिन्नरचे हे आहेत प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहेत. तर त्यांनी त्यांचा पहिला मराठी सिनेमा अप्रतिम केला. त्याच्यामध्ये इलयाराजे हे स्वतः त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. आणि त्याचा जो कॅमेरामन आहे म्हणजे अमिलिंद चौधरी, मी 2007ला आम्ही फिल्म करत होतो आणि त्याच्यात अमिलिंद चौधरी हे ॲज अ सिनेमॅटोग्राफर म्हणून काम बघणार होते. तर त्यांनी तो सिनेमा केलाय, तो इतका अप्रतिम केलाय, त्याचा लाईट आणि हे जर बघितलं. तुंबाड हा सुद्धा मराठीत केलेला सिनेमा होता. बरोबर. तर तुंबाडची गोष्ट पण मराठीच आहे, पण तुंबाड हा खरं तर त्या काळामध्ये म्हणजे गली बॉय हा आपण ह्याला पाठवला, ऑस्करला पाठवला. त्याच्याऐवजी तुंबाड हा सिनेमा ऑस्करला पाठवला पाहिजे होता. आमचं याच्यावर एकदा डिस्कशन हा. झालं होतं. तर इतकं चांगलं आर्ट डिरेक्शन, इतकं चांगला सिनेमा, इतकी चांगली गोष्ट, आणि त्याचं सिनेमॅटोग्राफी म्हणजे इतकं जे इंटरनॅशनल लेवलचा सिनेमा त्यांनी मराठीमध्ये केलेला होता. तर मराठीचं सगळ्यात वाईट एकच आहे, आपला मराठी सिनेमा दिसत नाही. त्याचं कारण आहे आपल्याला पडदाच मिळत नाही. हम्म. मी आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं उत्तर महाराष्ट्राचं मी सगळं कामकाज बघतोय. गेल्या 10-15 वर्षापासून मी ह्याच्यात आहे. तर त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की मराठी सिनेमाला प्राईम टाइम मिळत नाही. हम्म. प्राईम टाइम म्हणजे 3 वाजता आणि रात्रीचा 9 वाजताचा सिनेमा. आपल्याला 12चा वेळ मिळतो किंवा 6चा वेळ मिळतो. तर 12 वाजता एकतर ऑफिसला जाण्याची वेळ आहे, किंवा मुलं शाळेतून परत येण्याची वेळ आहे, किंवा जेवण बनवण्याची वेळ आहे, अशी ती सगळी गडबड असते. त्याच्यामुळे तो जो वेळ आहे तो सिनेमाचा प्राईम टाइम होत नाही. 3 वाजता हा रिकामा वेळ आहे, जिथे तुम्ही बाहेर जाऊन येऊ शकतात. तसंच तुमचं रात्रीचं, संध्याकाळचं, संध्याकाळी ऑफिसवरून आले किंवा संध्याकाळी शाळा कॉलेजमधून मुलं परत आली, तर त्यांना जेवण वगैरे करून 9 वाजताचा जो वेळ आहे तो सिनेमासाठी प्राईम टाइम. तर हा जो प्राईम टाइम आहे हा मराठीचा काढून घेतलेला आहे. तसाच प्राईम स्क्रीन सुद्धा मिळत नाही. म्हणजे जर मिळाला तर तुम्हाला अशा ठिकाणचे हे मिळतात, स्क्रीन मिळतात की जिथे ऑडियन्स पोहोचूच शकत नाही, किंवा जिथपर्यंत तुम्हाला जाता येता येत नाही. तर हा जो अन्याय महाराष्ट्रामध्ये होतोय, मला वाटतं की माझं महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही कमी पडतोय. एकतर सिंगल स्क्रीन कमी झालेत. त्याचं कारण असं झालंय की सिंगल स्क्रीनमध्ये 90 वर्षाचा जो करार होता लोकांचा, तर 3 प्रकारचे स्क्रीन आहेत. एक टेम्पररी स्क्रीन, एक परमनंट स्क्रीन, आणि एक टुरिंग म्हणजे जी जत्रेमध्ये जे सिनेमा दाखवतात तो. एक आहे परमनंट, की इथे तुम्हाला आयुष्यभर सिनेमाचं थिएटरच ठेवायचं, इथं दुसरं काही करता येणार नाही. आणि जो टेम्पररी आहे तिथे तुम्हाला स्क्रीन काढला तरी चालेल. आता काय झालं, जिथे जिथे सिंगल स्क्रीन होते ते 90 वर्षाच्या कराराने घेतलेले किंवा स्वतःच्या जागा नसलेले असे स्क्रीन होते. आणि जो मूळ मालक आहे त्याला ती परत घ्यायची, कारण त्याची दुसरं तिसरं जनरेशन आलंय, बरोबर, जागेला किंमत आली, त्यांना ती जागा परत घ्यायची, तुमचा करार संपतोय. आणि त्याच्यामुळे ज्यांचे सिनेमा थिएटर होते त्यांना त्याचं इंटिरियर करता येत नाही, किंवा त्यांना ते डेव्हलप करता येत नाही. आणि त्याच्यामुळे मराठीला जो सिंगल स्क्रीन होता तो संपला. त्याचे तिकीटही कमी होते. तुम्ही मॉलला जर गेलात तर मॉलच्या ह्याची खरं तर तिकीट दर कमी असायला पाहिजे,
तिकीट दरापेक्षाही तुम्हाला ते पॉपकॉर्न महाग आहे. म्हणजे 200 रुपयाचं जर तुम्ही हे घेतलं असेल, 600 रुपयाला तिकीट. पॉपकॉर्न भेटतो. 600 रुपयाचा पॉपकॉर्न होतो. म्हणजे मग 2,000 रुपये ते 3,000 रुपये तुम्हाला एका सिनेमाला लागतात. तर असं आहे ना, की मराठी सिनेमासाठी 2,000 रुपये कोण हे करेल? कारण मराठी सिनेमा असं नाही म्हणत आहे मी, तर ज्याच्यामध्ये मटेरियलच फार कमी आहे. हम्म. ज्याच्यात खूप कंटेंट असा आहे की जो सामाजिक आहे. हम्म. हिंदी हा सामाजिक नाही. हिंदी मारधाड हे ते म्हणजे आकलीच्या बाहेर पलीकडे. सगळं पलीकडे असतं. ज्याला तुम्ही विचार करू शकत नाही, आकलन बुद्धीच्या पुढचं सगळं असतं आणि मुलांना ते फार भावते. आता नवीन जनरेशनचं तर त्यांना एक 2,000 रुपयामध्ये फॉरेन फिरायला मिळतं, छान पॉपकॉर्न खायला मिळतंय आणि झालं, संपलं. बौद्धिक त्याच्यातून काय घ्यायचंय तर शून्य. त्याच्यामुळे मराठी सिनेमा हा आता मला वाटतं थोडा अडचणीत आहे. पण मराठी इतकं चांगलं कंटेंट भारतात कोणी देत नाही. कारण आपण आजही नॅशनल अवॉर्ड जे मिळतात त्याच्यातले जर बघितले तर त्याच्यात मॅक्झिमम मराठी सिनेमांना मिळालेले. बरोबर. आणि अजून एक याच्या रिलेटेडच क्वेश्चन होता की मराठी सिनेमा हा प्रामाणिक राहिला आहे का आता पहिलेसारखा? जसं मी पहिले पिक्चर पाहिलेत की मूवीज, भरपूर मराठी मूवीज, त्याच्यात जे सामाजिक टॉपिक्स राहायचे किंवा सोशल इश्यूज राहायचे त्यांना प्रत्येक सिनेमात कुठे ना कुठे टच राहायचा. आता दादा कोंडके साहेबांचे बरेच पिक्चर पाहिले तर रोखठोकपणे पॉइंट मांडले जायचे, मुद्दे मांडले जायचे आणि समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मूवीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जायचं किंवा सरकारच्या कानापर्यंत पोहोचवल्या जायच्या. तर आता मला असं कुठेतरी दिसतं आहे की थोडा सेफ खेळत आहेत, प्रामाणिकपणा थोडा कमी होताना दिसतोय. याच्यावर तुमचं काय मत? कदाचित हा प्रश्न आणि हे कशामुळे? हा कदाचित सरकारचा प्रश्न असेल. कारण गंमत काय की मी ज्यावेळेस गावकरीला होतो त्यावेळेस जे कार्टून काढायचे तर ती कार्टून म्हणजे तो जो कार्टुनिस्ट असायचा तो म्हणजे एक सरकारसाठीचं किंवा त्यावेळेच्या शासनासाठीचं किंवा त्यावेळेचं जे काही नगरपालिका असेल किंवा आणखी कुठली सिस्टीम असेल किंवा कुठल्याही याच्यासाठी ती एक मोठी चपराक असायची. बरोबर. कमी शब्दांमध्ये ना तुम्हाला तो विषय लोकांपर्यंत तुमचा पोहोचायचा की तुम्हाला काय म्हणायचंय. तर हे जे म्हणणं आहे किंवा तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा जसं कलेचं जे काही आपलं फ्रीडम ऑफ स्पीच आहे तर तो जो आहे तो आता बऱ्यापैकी आपण दाबतोय किंवा त्याच्यावर आपण खूप कंट्रोल आणलाय. कारण बेसिकली असं आहे की कुठलाही ऑडियन्स असेल किंवा कुठलाही प्रेक्षक असेल किंवा कुठलाही वाचक असेल तर तो त्याला जे भावतं ते तो घेत असतो. बरोबर. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की एखाद्या कलाकाराने हे दिलं म्हणजे ते फार चांगलं असेल किंवा वाईट असेल, असं नाही आहे. दुकानदार आहे म्हणून गिरायक असतात असं नसतं कधी. गिरायक आहेत म्हणून दुकानदार. त्यामुळे मला वाटतं की जर मला हे नाही आवडत आहे तर मला जे आवडत नाही तुम्ही मला विकूच शकत नाही. की तुम्ही माझ्या डोक्यात किंवा माझ्या बोकांडी ती गोष्ट लादू शकत नाही की हे तुम्हाला बघायचं किंवा हे करायचंय. मला नाही आवडत आहे किंवा माझी ही टेस्ट नाही. तर त्यामुळे मला वाटतं की सरकारने थोडं मोकळ्या दिलाचं असलं पाहिजे. जे आहे ते येऊ दिलं पाहिजे. मग ती टीका स्तुती जे काय असेल ते सगळंच आपण आणि कला ह्याच्यामध्ये कलाकारच आहे ना जो समाजाचा आरसा आहे आणि तो आरसा जर आपण झाकला तर मग दिसणार काय त्याच्यात. कारण मला जर बघायचं असेल तर मला त्या समाजाकडे बघायचंय आणि त्या समाजाकडे बघताना आरसा म्हणून कलाकार हे खूप मोठं माध्यम आहे. आणि मला वाटतं आपण तो जो भारत आहे जुना तर आपण कलाकारांचा भारत होतो. आपण मूर्तिकारांचा, शिल्पकारांचा, नट्यांचा, नृत्य संगीताचा असा असलेला भारत आहे. आता तो भीती आणि याच्यातून जातोय का किंवा मी एकांगी काहीतरी गोष्ट सांगतोय का, तर तसं न होता या सगळ्याच कलेला ज्याला जिथून फुटावं तिथून फुटावं, जिथून रुजावं तिथून रुजावं, जिथून फळं फुलं यावीत, जी गोड असतील जी चांगली असतील ती घेतील, जी चांगली नसेल लोक नाकारतील. आणि नाकारण्याचा अधिकार हा मला वाटतं लोकांना दिलेला आहे आणि तो लोकांनाच द्यावा, लोकांकडेच असणं गरजेचं आहे. मग या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आता सिनेमा थोडासा असं वाटतंय की गुदमरतो आहे किंवा ज्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजे त्या मांडता येत नाही. म्हणजे प्रखरपणे आपल्याला गोष्ट सांगता येत नाही. की
आता दादा कोंडकेंची तुम्ही गोष्ट हे घेतली तर ते काँग्रेसवर प्रचंड टीका करत होते. हम्म. हा, आणि ते टीका करताना कधी त्यांना मारझोड झालेली नाही बरोबर. किंवा काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवलेले नाही. हम्म. हा, ते तितक्या हेल्दीपणे आपण घेतल्या पाहिजे. टीका ह्या काय म्हणतात ना की त्या तुम्हाला शिकवत असतात. बरोबर. मी नेहमी सांगतो, निंदकाचे घर असावे शेजारी. माझ्या मी कलाकार म्हणून घडताना जर माझ्या आजूबाजूच्या लोकांनी माझी निंदा किंवा मला कमी लेखलं नसतं तर मी इथपर्यंत आलोच नसतो. माझं कौतुक केलं असतं तर मी कदाचित तिथेच संपलो असतो. मी कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मी घडलोय नसतो. बरोबर. हे घडणं हीच भारी प्रक्रिया आहे. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना किंवा बाकीच्यांना सांगत असतो की तुम्ही चंद्राकडे जाणारं रॅकेट जर बघितलं तर ते जाणारं रॅकेट आहे ना, त्याला मागच्या बुडाला ना आग लागलेली असते. बरोबर. हा, आणि ती आपण जर विझवली समजा मधल्या ह्याच्यात जर ती बंद केली तर काय होईल, तर ते सगळे सांगतात ते परत येईल, पडेल. तर त्यामुळे हे आपले टीकाकार, मग ते अगदी घरात असेल किंवा ते घराच्या बाहेर असतील किंवा या समाजामध्ये असतील, तर हे टीकाकार जिवंत राहिले पाहिजे तुमच्या पुढे जाण्यासाठी. आणि स्वतःला पुढे जा. हा, तुमचं पुढे जाणं हे तुमचं फ्युल म्हणून त्यांना घेतलं पाहिजे. बरोबर. न की तुम्ही त्यांना घाबरलं पाहिजे की त्यांनी आपल्याला याच्याने मी जळून जाईल, मी पुढे जाणार नाही, किंवा त्यांना चूप केलं पाहिजे, अशा गोष्टी करणे तुमच्या कामाने चूप झाली पाहिजे. नाही, म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ की त्यांना चूप करून काही फायदाच नाही. नाही, बोलू दिलं पाहिजे. हो, त्यांना बोलू दिलं पाहिजे. कारण तुमच्यावर सातत्याने होणारी टीका ही तुमची प्रेरणा असते. बरोबर. आणि ती प्रेरणाच तुम्ही बंद करायला लागले तर मग तुमचं पुढे जाणं थांबून जाईल. बरोबर. कारण लोक तुम्हाला तुम्ही स्वतःला ग्रेट समजायला लागून जा. हा, म्हणजे इन शॉर्ट तो जो स्टॅग्नेशन येईल किंवा काय म्हणतो ना आपण की थांबलं, हा, तो जो ज्याला म्हणतो ना की स्थैर्य येतं ना, ते स्थैर्य सगळ्यात घातक असतं. आणि हे टीकाकार स्थैर्य येऊ देत नाही. स्थैर्य येऊ देत नाही, म्हणून तुम्ही सतत प्रगती करतात किंवा पुढे जात असतात. बरोबर. किंवा नवीन नवीन तुम्ही काहीतरी करत असता. बरोबर. आता OTT प्लॅटफॉर्म खूप सारे लॉन्च झाले आहेत आणि याच्यामुळे असं 2 गोष्टी दिसून येत आहेत की जे कलाकार आहेत ज्यांना मोठ्या पडद्यावर संधी भेटत नव्हती त्यांना इथे संधी भेटते. OTT मध्ये भरपूर लोकांना वेगवेगळे, कारण की OTT मध्ये खर्च कमी आहे प्रामुख्याने प्रदर्शित करण्याचा, प्रमोशनचा, आणि भरपूर सारे शोज तिथे प्रोड्यूस केले जातात किंवा बनवले जातात. त्याच्यामुळे खूप साऱ्या कलाकारांना संधी भेटते. पण मग याच्यामुळे असंही दिसून येतंय की स्पर्धा खूप जास्त वाढली. नाही, उलट मी संध्या ज्याला म्हणू आपण, प्रचंड संधी उपलब्ध आहे आणि ती संधी मला घेता येत नाही. तुम्ही बघा की दादासाहेब फाळकेंची ही भूमी नाशिक, जिथे दादासाहेब फाळकेंचा जन्म झाला, जिथे सिनेमाचा जन्म झाला, म्हणजे आशिया खंडातला पहिला सिनेमा जर कुठे आशिया खंडातला तो नाशिकमध्ये झाला. आणि हे नाशिक आहे की ज्याचा सिनेमाच गायब. म्हणजे दादासाहेबांनी ते प्रयोग केले, सिनेमा मोठा केला, त्याच्यावर खूप प्रक्रिया केल्या आणि तो तयार झालेला सिनेमा कोल्हापूरमध्ये गेला. आपले बाबूराव पेंटर म्हणजे ते स्वतः इथे आले, दादासाहेबांकडून कॅमेरा, त्यांनी जुना कॅमेरा हे केला, त्यांच्याकडून त्याचं टेक्निक काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये त्यांनी मग त्यांचा तो जो जुना कॅमेरा होता त्याच्यात काही सुधारणा करून त्यांनी ते टेक्निक समजून घेतलं आणि त्यांनी कॅमेरा बनवला आणि तिथून कोल्हापूरमध्ये त्याचं कमर्शियलाइज त्या सिनेमाला केलं गेलं आणि सिनेमा नाशिकमधून तिथे जाऊन स्थिर स्थावर झाला, मोठा झाला. मग तिथे तो हिंदी झाला, तो रंगीत झाला, कोल्हापूरमध्ये तो बोलका झाला, ज्याच्यातून संवाद यायला लागले. तर आम्ही निर्मिती करणारे लोक होतो आणि निर्मिती केल्यानंतर त्याला कमर्शियली आपल्याला वापरता नाही आलं. पण ह्या सगळ्यामध्ये सिनेमा ज्याला म्हणू ना की आज जर बघितलं तर जवळजवळ एक 700-800च्या वरती भारतभरच्या ज्या लँग्वेज आहेत त्याचे सिनेमे आहेत. आम्ही आज जगामध्ये सगळ्यात जास्त सिनेमा करणारा देश म्हणून आम्ही पुढे आहोत. म्हणजे जगातले जेवढे सिनेमे बनतात, 2000 सिनेमे बनले तर आमचा 2010 सिनेमे फक्त भारतात बनतात. बरोबर. असं असलेले आम्ही, प्रचंड वेगवेगळ्या भाषा लँग्वेजेस असलेले आम्ही, आणि आम्ही ह्याला कॉम्पिटिशन म्हणून घेतलं पाहिजे का? नाही, आम्ही संधी म्हणून घेतलं पाहिजे. कारण याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, जे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, ते आम्हाला बनवताच येत नाही किंवा आम्ही बनतच नाही. बहुतांशी लोक मला संधी नाही म्हणून शांत बसलेले, पण मला वाटतं की प्रचंड संधी आहे.
हा, आणि ती जी संधी आहे ती आपण ओळखली पाहिजे. कारण तुम्ही मधल्या काळात बघितलं तर कोविडमध्ये जर माणसं जगली असेल ना, तर ती फक्त मनोरंजन चालू होतं म्हणून जगलेत. नाही तर लोक भीतीपोटी मारून टाकले असतील. बरोबर. ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये जागतिक भीती, चीनमध्ये लोक ट्रेनमध्ये जात आहेत आणि मग ते लोक बंदूक लावत आहेत आणि मग त्यांना उडून नेत आहेत. आपण चीनचे खूप सिनेमे बघितले, ते रील्स बघितल्या, आणि सगळ्यांना वाटलं की कोविड आला तर असा हवेसारखा येईल आणि सगळं शहर संपवून टाकेल, असं सगळं चित्र उभं केलेलं होतं. आणि त्याच कोविडमध्ये मी फिरत होतो किंवा बघत होतो. हा, तर मला कोविड कधी आला आणि कधी गेला कळालाय ना. बरोबर. तर याच्यामध्ये मॅक्झिमम लोक घरात बंद होते. सुरुवातीच्या काळात लोकांनी झाडू मारून बघितला, बायकोला मदत केली, लसूण सोलले, गहू पाकडूनही बघितले, पण मग ते नंतर किती स्वयंपाक दिवस? स्वयंपाक केला 1 महिना, आणि नंतर मग जो टीव्हीच्या भोवती होते तिथे ओटीटी जन्माला हा. आला. ओटीटी, रील्स हे सगळे इतके जोरात सुरू झाले की माणूस म्हणजे फक्त खायचं प्यायचंय आणि टीव्ही बघायचं. टीव्ही बघायचं. इतकं सगळं मनोरंजनाने त्यावेळेस जर बघितलं तर मनोरंजनामुळे अख्खं जग जगू शकलं किंवा टिकलं. नाही तर ती अनाहत भीती जी होती ती सगळ्यांना संपून गेली असती. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की सिनेमा हा खूप महत्वाचा भाग आहे. की मनोरंजन जर करायचं असेल, कारण तुम्ही 4 लोकांमध्ये मनोरंजन नाही करू शकत. रोज भेटणारी माणसं एकमेकाचं काय म्हणता ना की आपण एकमेकाला क्रिटिसाइज फार करतो. हम्म. आपण एकमेकातल्या उणिवा दिसायला लागलेल्या असतात. आपण एकमेकाचे स्तुती करणं सोडून दिलेलं आहे. किंवा चांगलं बोलणं एकमेकाविषयीचं सोडून दिलंय. तर मग ती 4 लोक एकत्र जर असेल तर ती किती दिवस एकमेकाला बेअर करतील, एकमेकाला किती हे करतील. वेगळे पण पाहिजे. वेगळे पण पाहिजे. तर ते त्या काळात मनोरंजनाने केलं. म्हणून आता तर ओटीटी आलाय, एवढे सगळे चॅनल आहे. त्याचबरोबर रील आपण बघतोय, मॅक्झिमम लोक रील बघतायत. काही तर अगदी त्यांच्या भाषेत करतायत. म्हणजे ज्याला म्हणू ना की मराठीत असेल, तमिळमध्ये असेल, अहिराणीत आहे. हिंदीत, अहिरणीमध्ये. अहिरणीचं तर कौतुक असं आहे की त्या काळातच अहिरणीची गाणी आणि ही सगळी इतकी जोरात आली की आपले कितीतरी लोक तिथे दिसत आहेत. आज आपला तो राठोड नावाचा जो गायक आहे, संजू राठोड. संजय राठोड, हा. तर तो अंबानीच्या वेडिंग पर्यंत गेला. रिसेप्शनला जगातल्या आलेल्या लोकांसमोर गुलाबी साडी हे गाणं गातोय. हे आपल्याला कौतुकास्पद आहे ही गोष्टच. पण मग विचारलं तर त्याला काय मिळालं होतं, तर त्याला काहीच नव्हतं. ना त्याला कुठल्या संध्या होत्या, ना त्याला कुठलं माध्यम मिळाली होती, ना त्याला काही. तर त्यांनी नाकारले जाणं, याच्यातून उभं राहणं, हा जो त्याचा प्रवास आहे, हा कलाकाराचा प्रवास. आणि तोच आहे की मला काही मिळत नाही, ह्याच्यापेक्षा बरंच काही आहे आजूबाजूला, हे शोधता आलं पाहिजे. मी तर आधी हे म्हणेल की कलाकार म्हणून मी आधी स्वतःला पारखलं पाहिजे की मी ह्याच्यासाठी स्वतःला किती तयार केलं, ॲज अ ॲक्टर, ॲज अ डिरेक्टर, ॲज अ संगीत दिग्दर्शक म्हणू किंवा आर्ट डिरेक्टर म्हणा किंवा जो कोणी ह्या प्रांतातले जे काही कॅमेरा. तर ह्याच्यासाठी मी माझ्यावर किती सोपस्कार करून घेतले की मी माझी गोष्ट विकता येईल इतकं चांगलं बनवू शकतो का. जर ते जमलं तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण संधी म्हणूनच बघितलं पाहिजे. आणि संधी सगळीकडे आहे. स्पर्धा सगळीकडेच आहे. आणि संधी म्हणून स्पर्धा आहे म्हणून चांगलं काम आहे. बरोबर. जर मी परत तेच सांगेल की तेच करत गेलो ना तर मग कंटाळवाणं होऊन जाईल. त्याच्यामुळे मी आज भारत हा सकाळी न्याहारी करणारा, जेवण करून जाणारा, शेतात काम करणारा, आणि तो चहा प्यायला लागला. ब्रिटिशांनी सांगितलं की त्यांना लक्षात आलं की हे चहा बी काही पिणार नाही. तर मग त्यांनी केलं की 40 रोगांवर औषधी काढा. डोकं दुखतंय चहा प्या, मळमळ होती चहा प्या, हे होतंय चहा प्या, पोट दुखतंय चहा प्या. असं करून त्यांनी ते नगारा वाजवून आणि ते बैलगाडीवर त्याचे पोस्टर लावून चहाची ऍड केली. आणि आपण सकाळचं जेवण करणारे आपण सकाळी चहा प्यायला लागतो. आज आपण पिस्ता, बर्गर आणि आपण इडली सांबार आणि हे सगळंच खातोय. आपण जागतिक झालो आता. आणि हे जागतिक होणं ही मग त्या लोकांना संधी नाही वाटत का. भारतामध्ये आज कोको कोला आजही पित नाही आपण.
हा, कारण आपल्याला ना असं तुरट काय म्हणतात ना, फेसाळलेलं असं पिणं आपल्या ह्याच्यातच नाही. आपण गोड खाणारी माणसं आहेत. आपण ना साखर चमच्याने खातोय, गूळ खातोय, किंवा आपण उसाचा रस पिणारी माणसं आहेत. आपण त्यामुळे बिचारे त्यांना कोकोकोलाच विकता नाही आला. हम्म. तर तसंच आहे की इथे संधी काणेकर इथली टेस्ट ती नाही. त्यामुळे इथली टेस्ट ओळखून जर आपण काम केलं की मला काय द्यायचंय आणि आपण कलाकार म्हणून स्वतःवर काय काम केलं पाहिजे, ते एकदा जर कळालं तर मला वाटतं की खूप चांगलं पोटेन्शियल आहे भारताला. आता नाशिकमध्ये फिल्म सिटी यावी हं. यासाठी तुम्ही बऱ्याच वर्षापासून कार्यरत 30 वर्ष. आहेत, बरोबर. इतक्या वर्षापासून काम करताय की नाशिकमध्ये फिल्म सिटी यायला पाहिजे, आणि नाशिकचा जो सिनेमा रिलेटेड गोष्ट आहे, जसं तुम्ही कोल्हापूरला परत परत मेन्शन केलं 2-3 वेळेस की नाशिकचा सिनेमा कोल्हापूरमध्ये गेला आणि तो कमर्शियलाइज झाला, आणि मग तिथून सगळ्या गोष्टी आता बऱ्याचशा, हे आता मला तुमच्या बोलल्यानंतर मी ते थोडंसं हे केलं की जेवढेही सिरियल्स आहेत तिकडे त्यांचा म्हणजे तिकडच्या भागातला टोन ऐकायला भेटतो आपल्याला. नाशिक रिलेटेड लोक खूप कमी आहेत त्या क्षेत्रात. हं. मूवीजही बघतो तर त्यांचा टोन ही कोल्हापूरची मराठी, पुणेरी मराठी तिकडच्याच आहे. मग ते त्याच्यामुळे झालं की कमर्शियलाइज तिकडून झाले, म्हणून सगळा ओढा तिकडे गेला आणि कलाकार तिकडूनच यायला लागले, अशी गोष्ट झाली. आणि तुमचा प्रयत्न आहे की अशीच गोष्ट नाशिकमध्ये व्हायला पाहिजे आता, आणि मग त्यासाठी नाशिक तयार आहे का, आणि ते गरजेचं आहे का? गरजेचं आहे. कारण मध्यंतरी जे होतं ना, भाषा संपते, तर भाषा संपत वगैरे काही नसते. कारण गंमत काय आहे की ती माझे आपण ना बोली भाषा किंवा माय भाषा, माझ्या आईची भाषा, मग माझी आईची भाषा जर खानदेशी असेल किंवा माझ्या आईची भाषा सोलापूर किंवा कोल्हापूरची असेल किंवा मराठवाड्यातली असेल, तर ती भाषा, प्रमाण भाषा हा वेगळा भाग आहे. आणि ती प्रमाण भाषाच म्हणजे मराठी असं होत नाही. आणि ते मधल्या काळामध्ये सगळ्यांवर ते रुजवलं गेलं की प्रमाण भाषा म्हणजे पुण्याची भाषा, आणि पुण्याची भाषा म्हणजे न बाणाची भाषा. तर ती बोलली म्हणजे तुमची चांगली मराठी. तर असं जर असेल तर आता आपण इंग्लिश झालोय. आपण अर्ध हिंदी, अर्ध मराठी, अर्ध अर्ध इंग्लिश, अर्ध काहीतरी मध्येच पोर्तुगीज लँग्वेज येते, किंवा मध्येच काहीतरी पंजाबी हे काहीतरी टाकतो फ्लेवर. तर आपण ना जागतिक होत चाललो. तर जागतिक होताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि राहिलं सिनेमाची जे फिल्म सिटीची गोष्ट, तर नाशिकमध्ये फिल्म सिटी झालीच पाहिजे. मी त्याच्यासाठी भांडतोय की 400 वर्षापूर्वी शेक्सपियरचं नाटक हे जेव्हा लंडनमध्ये सुरू होतं किंवा त्याच्यावर त्यांनी काम केलंय, तर 400 वर्षापूर्वीचं थिएटर, मी लंडनला गेल्यानंतर मी तिथे जातो, शेक्सपियरच्या थिएटरला भेट देतो. मग तिथे दाखवतात प्रॉप, तिथे दाखवतात त्या काळातलं तिकीट, त्या काळातली काही सिनेमॅटोग्राफी करायचे सगळे किंवा साहित्य. ते सगळं नाटकाशी असलेलं सगळं त्यांचं हे दाखवलं जातं. तर मला एक गोष्ट कळत नाही की कोण शेक्सपियर. जर 400 वर्षापूर्वीचा तिकडचा जो इंग्लिश याचा लेखक दिग्दर्शक बघायला मी जर तिकडे जातोय, तर मग मी माझे इथले असलेले दादासाहेब फाळके यांची गोष्ट का सांगत नाही? हा, आम्हाला त्या म्हणजे पाश्चिमात्य लोकांचं कॉपी करण्याची ही जी ते ग्रेट आहे. हा, कदाचित असतील काही ठिकाणी ग्रेट, मग आपण आपल्यातले ग्रेट शोधू नये का? मग दादासाहेब फाळकेंनी त्या काळामध्ये काही नसताना सिनेमा बनवला, तर ह्या संपूर्ण भारताला याचा अप्रूप नसावं का? त्यांचा स्टुडिओ, त्यांचा कॅमेरा, त्यांचं स्क्रिप्ट, त्यांचं सगळ्याच गोष्टी म्हणजे त्यांनी त्या काळात लिहून ठेवलं की सिनेमाचं ड्युरेशन किती असावं, 2 तास 5 मिनिटाचा असावं, सुरुवात कशी असावी, त्याचा स्क्रीन प्ले कसा असावा, असं लिहून ठेवणारे दादासाहेब फाळके 100 वर्षापूर्वीचे. आपण ते विसरून गेलो आणि 400 वर्षापूर्वीचा, 300 वर्षापूर्वीचे आपल्याला शेक्सपियर आठवतात, त्यांच्याविषयी जे आपली मुलं बोलताना आठवतात, किंवा त्यांची नाटकं आणि त्यांचं हे सगळं करत असतात. मग आपली जी मंडळी आहे ही विस्मरणात का जाते? म्हणून मला वाटतं की दादासाहेब फाळकेंनी इथे निर्माण केलेली ही फिल्म सिटी, मी बच्चन साहेबांना फार मानतो, कारण त्यांचा फारच पगड आहे माझ्यावर. बच्चन साहेब सुद्धा नाशिकला आले तर त्यांनी हे तीर्थस्थान असलेलं नाशिक हे चित्रतीर्थ सुद्धा आहे, हे सिनेमाचं सुद्धा तीर्थस्थान आहे, की इथे आलेल्या
इलियाराजे साहेब असतील, बच्चन साहेब असतील किंवा ए आर रेहमान असतील किंवा कोणी मोठा दिग्दर्शक असेल, ते इथे आलेल्या भूमीला त्यांनी अगदी हात जोडून नमन केलं पाहिजे की माझी रोजीरोटी ज्या ह्याच्यावर चालली ते नाशिक आहे. हा, त्याचं हे ठिकाण आहे की जिथे सिनेमा निर्माण झाला. निर्माण झाला. त्यामुळे इथल्या आपल्या प्रत्येक, नुसतंच नाशिक नाही, नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी ह्या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे की मी जिथे जन्माला आलोय किंवा मी जिथे हे करतोय, तर मी अशा ठिकाणी जन्माला आलो की जिथे सिनेमा जन्माला आलो, जिथे दादासाहेब जन्माला आले होते. आणि सिनेमा आता इतका मोठा होत चाललाय की तो मुंबई, पुणे, कोल्हापूर असं न राहता तो आता जागतिक झालाय. हा, तर त्याचं जागतिकीकरण करताना आता मोठी गरज आहे की मुंबईला आम्ही 3 तास 4 तासावर मधला रोडचा जर आपला हे मिटला तर आपण 2.5-3 तासावर येऊन जाऊ. तर ते जे जवळ आलंय, तर त्याच्यामुळे काय होईल की नाशिकचा सिनेमा हा खूप मोठा होईल आणि सिनेमाला आता खूप आणखी नव्या जागा, नवे ठिकाणं, नव्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि त्याच्यासाठी नाशिक हे फार चांगलं ठिकाण आहे की जे सगळ्यांसाठीचं मध्य आहे. आणि इथलं वातावरण, इथले निसर्ग सौंदर्य, इथे असलेले मंदिरं, इथे असलेले खेडी गावं, ह्या सगळ्याच गोष्टी, इथले धबधबे, तर हे सगळंच ह्या सगळ्यासाठी खूप सोयीचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे किंवा का व्हावं, तर मला वाटतं की आज जो काय टॅक्स मिळतोय सरकारला, करमणूक कर, तर ह्या करमणूक कराचा त्या काळ ज्या दिवशी टॅक्स बसवला असेल, करमणूक कर बसवला असेल, त्या दिवसापासूनचा 1 रुपया जरी सरकारने ठेवला तर मला वाटतं नाशिकसाठी काही लाख कोटी रुपये त्यांना फिल्म सिटीसाठी दिले पाहिजे. आणि नुसतीच फिल्म सिटी नाही, तर मला वाटतं इथे फिल्म एज्युकेशन सुरू झालं पाहिजे, जे जागतिक दर्जाचं असलं पाहिजे, जे पुढच्या पिढींना आणि बाकीच्या सगळ्या नव्या जनरेशनला त्याचा उपयोग, कला जोपासण्यासाठी त्याची मदत होईल. बरोबर. जसं तुमचे प्रयत्न चालू आहेत की फिल्म सिटी नाशिकमध्ये यायला पाहिजे आणि जो काही येणारी पुढची पिढी आहे त्यांना बऱ्याच साऱ्या गोष्टींनी हेल्प होईल. आता करंटली नाशिकची ओळख जर म्हटलं गेलं तर मंत्रभूमी, यंत्रभूमी आणि स्पेसिफिकली वाईन यासाठी जगभरात नाशिक प्रसिद्ध आहे. तर यावर तुमचं मत काय की अजून कुठल्या गोष्टीसाठी नाशिक ओळखलं जावं? नाशिक तर सगळ्याच गोष्टीसाठी ओळखलं गेलं पाहिजे. नाशिकचं वातावरण ही पहिली ओळख होती आणि त्याच्यानंतरची दुसरी ओळख होती दंडकवन आपलं. आणि दंडकवनात आलेले प्रभू रामचंद्र, म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो नाटकात की स्टेजमध्ये सुद्धा आमच्या सुरू होताना प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक ही पावनभूमी, अशा याच्याने आपलं पहिलं नाशिकचं आपण नॅरेशन किंवा वर्णन करतो. मग तात्यासाहेब शिरवाडकर असतील, दादासाहेब फाळके असतील, कानेटकर असतील, म्हणजे इथे सांस्कृतिक दर्जा पण आपला तितका प्रचंड होता की आपण जगभरामध्ये मराठी आणि आपलं संस्कृती, मग ती सिनेमाची असेल, ती डिव्हाइन म्हणजे आपल्या ज्याला की इथे त्र्यंबकेश्वर आहे, काळाराम मंदिर आहे, तर इथे लोक दर्शनासाठी पण आलेले आहेत आणि काही हे करायचं असेल की वर्षश्राद्ध 10वी याच्यासाठी पण लोक नाशिकला येतात. तर ही पण एक नाशिकची ओळख आहे. आणि नाशिकचे वातावरण हे मला वाटतं मला जगात सगळ्यात जास्त आवडतं. म्हणजे मी जास्त काळ काश्मीरला राहू शकत नाही, तर तसंच मी खाली मद्रासमध्ये पण राहू शकत नाही. म्हणजे इतक्या पराकोटीचं उष्णताही मला चालत नाही आणि पराकोटीचे थंड वातावरण चालत. नाशिक हे बॅलन्स आहे. नाशिक 4 नंतर इतकं सुंदर होतं, मग ते उन्हाळ्यात असो, हिवाळ्यात असो किंवा पावसाळ्यात असो, तर त्याचं वातावरण हे आपलं एक स्वतःचं ऋतुचक्र आहे की ते स्वतः थंडी, वारा, ऊन असं काहीतरी वेगळं हे असलेलं नाशिक ही त्याची आपली एक ओळख आहे. आणि त्याचबरोबर आता इंडस्ट्री आणि ह्या पद्धतीने आपली एक चांगली ओळख झाली. इथे HL आहे, त्याचबरोबर इथे तोपखाना आणि त्याचं पण आर्टिलरीचं मोठं सेंटर आहे. इथे नोट प्रेस आहे, नाशिकची नोट प्रेस ही ओळखीची आणखी एक वेगळी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर दादासाहेब फाळकेंचं भूमी म्हणून याला बघितलं जातं आणि कुसुमाग्रजांची पण भूमी म्हणून नाशिकला बघितलं जातं. तर अशी सगळी लोक
त्याच्याबरोबर इथे काळारामाचा सत्याग्रह हा एक मोठा गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्ष सत्याग्रह करून इथे त्यांची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. येवला किंवा बाकीचं तर इथे बुद्ध लेणी आहे, इथे चमार लेणी आहे, जिथे जैनांचं स्थान आहे. इथे ह्या सगळ्याच गोष्टीचं संगम असलेलं नाशिक आहे. हा, इथे एक इसवी सन 1200 पूर्वीचं गोंदेश्वर मंदिर आहे सिन्नरमध्ये. तर अशी इसवी सन 1200. इसवी सन 1200 वर्ष पूर्ण. तर ही सगळी अशी गोष्टी की जी आम्हाला नाशिककरांना ती सांगता येत नाही किंवा आम्ही त्याच्यावर भाष्य करत नाही. आता नवीन आमची ओळख झाली की आम्ही आलेला जो आमचा जो काही पर्यटक आहे तो नाशिकला येतोय आणि त्यांनी ठरवलेले की मी पर डे 5,000 रुपये खर्च करायचा आहे. तो 2,000 सुद्धा खर्च करू शकत नाही, कारण आपण आपल्या काही गोष्टी आपण डेव्हलपच केलेल्या नाही. इथे करमणुकीची साधनं नाहीत, इथे अम्युजमेंट पार्क नाही, इथे अजून इथे मी काय करावं तर याच्यासाठीच्या काही गोष्टी आम्ही निर्माण केलेल्या नाही. इथे सकाळी आलेला माणूस त्र्यंबकला जातो, दर्शन करतो, दर्शन झाला की संध्याकाळी मात्र आवर्जून सुलाला असतो. ही आमची ओळख आहे. आणि माझ्या लहानपणी मला आठवतं की आमच्याकडे आलेली पाहुणी ही सकाळी काळाराम मंदिर दर्शन करणार, गंगेवर त्यांना घेऊन जायचंय, संध्याकाळी परत गंगेवर भेळ भत्ता किंवा ते आईस्क्रीम वगैरे खाणार. इतकंच पर्यटन होतं. थोडेसे पैसे असेल तर मग बसनी आपलं त्र्यंबकला जायचं, त्र्यंबकचं दर्शन झालं, वरती जाऊन आलं, अख्खा दिवस जायचा. मग परत काहीतरी असेल तर मग पांडवलेणीला जायचंय किंवा मग त्याच्यानंतर वणीला जाऊन यायचंय आणि फार लांब जायचंय तर मग शिर्डीला जाऊन यायचंय. तर हा असा पर्यटन कार्यक्रम असायचा नाशिकचा. आताचं पर्यटन इतकं भारी झालंय की ते सुलाचं हे केल्याशिवाय जे काय म्हणतात ना, नाशिक आल्यासारखं वाटत. हा, म्हणजे सकाळी प्रसाद घ्यायचा आणि तीर्थ मात्र रात्री घ्यायचं. हा, असं आमचं तीर्थस्थान होतंय का काय. पण ती चांगली गोष्ट आहे, कारण माझ्या नाशिकच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष जितकी चांगली पिकवली ना किंवा फळझाडं किंवा बाकीचं सगळं जितकं चांगल्या पद्धतीने केलंय, त्या द्राक्षाचं रूपांतर आम्ही वाईनमध्ये केलं. म्हणजे त्याला ह्या पुढच्या जनरेशननी त्याचं ओळखलं की याचं मार्केटिंग कशा पद्धतीने केलं. तर भारत हा जगभरात द्राक्ष खाणारा म्हणून देश ओळखला जातो, द्राक्ष पिणारा म्हणून नव्हता. तो नाशिकनी ती ओळख दिली की द्राक्ष पिता येतात. बरोबर. हा, तर त्याचं त्यांनी वाईन बनवल्या, बाकीचे आता स्कॉचही बनवतायत, अशी ते छान हे केलेलं आहे. पण सुलाच का, तर सुला स्वतःला डेस्टिनेशन बनवू शकलं. छानपैकी तिथे रेस्टॉरंट्स तयार केले, तिथे त्यांनी एक वेगवेगळे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली, जसं सुला फेस्ट असतो, जिथे भारतातून नव्हे जगातून लोक येतात. तर हे सगळं आपण निर्माण करू शकतो. आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वाईन बनवली, पण वाईन डेस्टिनेशन बनवता आलं नाही. की मला वाईन घेऊन जायची नाही, मला इथेच बसायचं, इथेच खायचं, इथेच प्यायचं, त्या जागेची मला आनंद घ्यायचा. तो आनंद देणारी जागा आपण निर्माण करू शकलो नाही. तर ती जर केली तर ती अजून एक चांगलं हे होईल. तसंच इथे जर बघितलं तर सह्याद्री नावाचं सह्याद्री फार्म, हा, विलास शिंदे सर आहेत, तर त्यांनी सह्याद्री फार्म एक डेस्टिनेशन तयार केलंय. तर ते इतकं सुंदर आहे की त्याच्यासाठी सुद्धा जगातून लोक येतात. ही आमची एक नवीन ओळख आहे की इथे जे पिकतंय आणि ते त्याच्यावर आम्ही ट्रीट करतोय. शेतकऱ्यांचा एक 10-12 हजार लोकांचा एक युनिट एकत्र येऊन तिथे काम करतायत आणि ते सगळं जगभरात आपलं सगळं जातंय. ही एक अभिमानाची गोष्ट नाशिकमध्ये निर्माण झाली. आणि उद्या आणखी काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो किंवा जाऊ शकतो. त्यामुळे आपलं काय चांगलं आहे ते ओळखून आपण काम केलं पाहिजे. इथे खाली गेलो तर आपण येवल्यामध्ये पैठणी आपण हे करतोय. त्या पैठणीला भुजबळ साहेबांमुळे एक वेगळा आयाम आलेला आहे. आता लोक मला फोन करून विचारतात की आम्हाला पैठणी घ्यायची, तर कुठे जायचंय. तर खूप अशा आर्टिस्ट, कलाकार लोकांनी त्या येवल्याचं एक ज्याला म्हणू ना पर्यटन आणि विक्री ह्याच्यातून त्यांनी येवल्याचं एक आपलं वेगळेपण निर्माण केलंय. तसंच आपल्या वेगवेगळ्या जे एरियाज आहेत त्या सगळ्यांनी आपलं काहीतरी जे चांगलं आहे
ते शोधून त्याच्यावर काम केलं तर नाशिकची आणखी एक वेगळी ओळख होऊ शकेल. बरोबर. आता येणारा समृद्धी हायवे, त्याच्यानंतर दिल्ली बँगलोर किंवा चेन्नई, तो जो नवीन रोड येतोय अहमदाबाद आणि बडोद्याकडून येणारा, तर हे जे 2-3 नवीन हायवे येतील तर याच्याने सुद्धा नाशिक हे मध्यवर्ती याच्यामध्ये येईल. तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपण खूप मोठा बदल बघू होणार आहे शकतो. आणि तो होणाऱ्या बदलाची नांदी आजच आपल्याला सुरू करावं लागेल. आज आपण रिअल इस्टेटमध्ये बऱ्यापैकी आपण पुढे चाललोय, पण ते जात असताना आपल्याला जे काही पूर्ण परिवार, म्हणजे परिवारातला, युरोपातले लोक काय करतात, त्यांनी ना कॉमिक्स तयार केले. डिझनीने काय केलं, डिझनीलँड बनवलं. डिझनीने आधी मिकी माऊस बनवला, त्याचे स्केचेस केले, कार्टून तयार केले. त्याच्यानंतर बघिरा, त्याच्यानंतर सुपरमॅन, बॅटमॅन, त्याच्यानंतरचे पुढचे परत काहीतरी वेगळे कार्टून्स तयार केले. त्यांनी प्रत्येक वयाच्या माणसासाठी एक एक करमणुकीच्या गोष्टी तयार केल्या जे त्यांना भावतात, आवडतात. तसंच आपण प्रत्येक घरातल्या प्रत्येक परिवारातल्या माणसाचा विचार केला पाहिजे. म्हणजे एक लहान मुलगा असेल तर त्याच्यासाठी काय असेल, मोठा असेल तर त्याच्यासाठी काय असेल. त्यांनी जे सिनेमे बनवले की जिथे लहान मुलं येतात ना तिथे परिवार येतो. म्हणून त्यांनी सिनेमे करताना बॅटमॅन, सुपरमॅन, जुरासिक पार्क असे सिनेमे केले की जे लहान येतील म्हणजे परिवार येतोय, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. तर आपण तो विचार करून आपल्या नाशिकला काहीतरी अम्युजमेंट पार्क असले पाहिजे. आपल्याकडे फाळके स्मारक होतं, तर ते फाळके स्मारक नाव फाळकेंचं होतं. दादासाहेब फाळकेंचं नाव असताना तिथे काहीच नाही त्यांचं. तिथे असलेले कारंजे कधीच चालू झाले नाही. तिथे असलेले गार्डन नीट ते मेंटेन नव्हते. तिथे असलेले खेळण्या, त्याचं काही खरं नव्हतं त्या गेल्या 20-25 वर्षामध्ये. तर आपल्या नाशिककरांनी किंवा नाशिकच्या आजूबाजूच्या लोकांनी जायचं कुठे, की ज्याला की एक परिवार एकत्र मिळून जायचंय, अशा जागा कुठल्या आहेत तर आपल्याकडे जागाच नाही. त्यामुळे आता चांगले 5 स्टार हॉटेल नाशिकमध्ये यायला लागले, जमेची बाजू, की बाहेरचे जे काही इंडस्ट्रियलिस्ट किंवा मोठी लोक आहेत ते ती ह्याच्यामध्ये नाशिकला यायला. एअरपोर्ट आलंय, तर एअरपोर्टमध्ये मुळे पण आपल्याला चांगला फरक. आता क्रिकेट स्टेडियम पण येत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या पाहिजे. आणि त्या, परत मी सांगेन की माणूस हा सहवासप्रिय प्राणी, तो कळपाने राहतोस. तर कळपाच्या जागा आपल्याला निर्माण करायला लागते. आणि जर त्या नाही केल्या तर मग काही खरं नाही. कारण नुसतंच एकटा माणूस राहू शकत नाही आणि माणूस त्याच्यासाठी जन्मालाच राहतो. तर तो एकत्र कुठेही तो बघितला आपण, गंगा असेल, गंगेचा घाट असेल तर तिथे माणसंच माणसं आहेत. आणि जिथे जास्त माणसं जातात त्यांना आनंद वाटतो. बरोबर. तर तो आनंद देण्याची आणि घेण्याची जागा निर्माण केली पाहिजे. बरोबर. पण मग हा जो विकास काम तुम्ही सांगितले की या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, ह्या विकास कामं एवढ्या झपाट्याने जर करायला लागलो किंवा जे होताही आहेत, आता तुम्ही म्हणले की रिअल इस्टेटमध्येही नाशिक खूप झपाट्याने वाढ होते. 5 स्टार हॉटेल्स इथे स्वतःला इन्व्हेस्ट करून घेत आहेत. माझ्याही 2-3 ओळखीत आहेत जे मित्रांचं इन्व्हेस्टमेंट होते, 5 स्टार हॉटेल्स इथे येत आहेत. खूप साऱ्या रिअल इस्टेटमध्ये झपाट्याने वाढ होते. आपण आता सिनेसृष्टी इकडे आणायचा प्रयत्न करतोय. भरपूर साऱ्या गोष्टी नाशिकमध्ये एकाच वेळेस असं वाटतंय की पुणे मुंबई फुल झाल्यामुळे नाशिककडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. आणि याच्यात मला असं वाटतंय की असं नको व्हायला की या ज्या प्रगतीच्या वाटेवर नाशिक चालतंय याच्यात नाशिकची जी संस्कृती आहे, मूळ संस्कृती, हे कुठे ना कुठे लयास जाईल याची मला भीती वाटते. संस्कृती एकतर आपण बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या राहून जात आहेत किंवा जुन्या ह्याच्यातलं जर बघितलं तर सकाळी उठल्यानंतर आम्ही ज्यावेळेस उठायचो त्यावेळेस मंदिरातलं एक छानपैकी गाणं लागलेलं असायचं. ते जी पहाटेची भजनं, अभंग असायची, जी कानावर पडायची. त्याच्या ह्याच्यामध्ये मग बंब लावणे, आंघोळीचं पाणी काढणे, बाकीच्या सगळ्यांची तयारी झाली की घराच्या बाहेर रांगोळी काढणे, ही संस्कृती होती. त्याच्यानंतर की असंच करायचं, हे करायचं, हे करायचं नाही, ही संस्कृती होती. दिवाळी आली की सगळ्यांनी एकत्र यावं, जमावं, एकत्र फराळ करणं, एकत्र दुसऱ्यांच्या घरी जाणं, आदान प्रदान होतं. भाजीचं असेल, फराळाचं असेल, अगदी कपड्यांचं सुद्धा. म्हणजे माझ्याकडे चांगला ड्रेस नसतो विचारांचा. तर आता तो आदान प्रदानच बंद झालं.
आता जे आपण घेतोय ते पाश्चात्य संस्कृतीचं खूप हे करतोय. त्याच्यामुळे आपल्यावर झालेला जो परिणाम आहे, आपण उशिरा रात्रीपर्यंत टीव्ही बघतोय, सकाळचा आपल्या ना अभंग ऐकतोय, ना पंडित भीमसेन जोशी माहीत आहेत, ना बाकीचे चांगले लता मंगेशकर दिदींचे आपल्याला कुठले अभंग किंवा भजनं ऐकतोय. त्याच्यानी संस्कृती टिकून राहील का, तर असं मी म्हणत नाही. पण संस्कृती बऱ्याच गोष्टी आहेत, वाचन संस्कृती आहे, बाकीचं आहे. तर ह्या सगळ्याच एकत्र आल्या म्हणजे आपल्या संस्कृतीला हे करता येईल. पण आता काय झालं की आपण इतके इन्स्टंट झालोय ना, तर त्याच्यामुळे संस्कृतीपेक्षा माणूस म्हणून आपलं टिकणं जास्त महत्वाचं आहे. तर माणूस पण टिकवलं पाहिजे आणि ते माणूस पण टिकवणं ही उद्या कदाचित संस्कृतीची गोष्ट असेल. खूप गोष्टी निघून गेलेल्या असतील, खूप गोष्टी पुलाखालून खूप पाणी निघून गेले. बरोबर. कारण मला जे आठवतं तर मी आमच्या गल्लीमध्ये जवळजवळ 20-25 घरांमध्ये रांगोळी टाकत असू सकाळी. आता रांगोळीचा डबाच राहिलेला नाही. रांगोळीला अंगणच राहिलेलं नाही. पहिली किंवा गोष्ट. सगळ्यांच्या घरी दिवाळी मागायला जात असू आम्ही. ते गाणं असायचं, दिन दिन दिवाळी गाय गायची म्हशी दिवाळी. गायच्या पाळ्या, पित्तर पाळ्या वगैरे वगैरे. तर हे सगळं त्या काळामध्ये एकमेकाचं भांडण जरी झालेलं असेल, पण त्या समोरच्याचा मुलगा आपल्या घरी आलेला आहे आणि त्या पोरांमध्ये मध्ये तर प्रत्येकाला 2 पैसे, 1 पैसे, 5 पैसे टाकणे, किंवा ते विसरून जाणे. तर तो आता होतोय का? तर आपण आता घरामध्ये सगळेच मोबाईलमध्ये. मी मोबाईलमध्ये, मुलगी मोबाईलमध्ये, मुलगा मोबाईलमध्ये, बायको मोबाईलमध्ये. तर आम्ही एकमेकांबरोबर आमचा संवादही कमी झालेला आहे. तर तो जो होतोय, तर तो संवाद कमी होणं हे सुद्धा घातक आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे आणि ते जर करता आलं तरी फार सार. बरोबर. कारण आत्ता काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टीचा इतका प्रचंड हे सुरू झालाय, वापर सुरू झालाय. तर याच्यातलं काय घ्यायचंय आणि काय सोडायचंय ते जरी कळालं तरी मला वाटतं आपण एक चांगली संस्कृती टिकून ठेवू म्हणजे शकतो. तुम्ही जे आता वर्णन केलं ना, की मुलगा मोबाईलमध्ये, मुलगी मोबाईलमध्ये, बायको मोबाईलमध्ये, स्वतः आपणही मोबाईलमध्ये, याच्यामुळे इमोशनल डिटॅचमेंट कुठेतरी होताना कमी जास्त होतं. दिसते. लोक इमोशनलेस होत आहे, हो. की त्यांना गोष्टींचा फरक नाही पडत. हं. म्हणजे अक्षरशः मी असेही मुलं पाहतो. आता मी बॅचलर्स राहतो. माझं गाव इथून 120 किलोमीटर लांब आहे आणि घरी नियमितरित्या फोन झाला पाहिजे. पण मग असे विद्यार्थी किंवा मुलं मी बघतो, की ते जवळपास एक आठवडा घरी कॉल पण नाही करत. म्हणजे त्यांना गरजच नाही भासत, की आता माझं आयुष्य हेच आहे. ते तिकडे त्यांचं सुखी आहे. सो इतकं इमोशनली डिटॅच झाले बाकीच्या करमणुकीमुळे. बरं. पहिले लोक पत्र लिहायचे. आता तर फोन आहे, इमिजिएट आपण कॉन्टॅक्ट करू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो. पण तरी सुद्धा करमणुकीचे साधनं किंवा लोकांच्या प्रायोरिटीज बदलल्यामुळे इमोशनल डिटॅचमेंट जास्त बघायला मिळते. मग त्याच्यावर काम तरी काय करणार, की आता तुम्ही म्हटले, की याच्यावर काम करायला लागेल आपल्याला, हे सगळी गोष्ट. पण काय? आपण भौतिक गोष्टीमध्ये फार अडकलोय. आपल्याला ना खूप पाहिजे. आपल्याला प्रचंड लवकर श्रीमंत व्हायचंय. ही आत्ताच्या जनरेशनची सगळ्यात मोठी गरज आहे हां. किंवा ती त्यांचे स्वप्न आहे. 25व्या वर्षात त्यांना मिलेनियर हो. बनायचे. कारण काय होतं की आम्हाला ना गाडी-बिडी माहीत नव्हती. आम्हाला सायकल असणंच फार कौतुकाची गोष्ट होती. सायकल असण्यापेक्षा त्या सायकलीचं 10 पैसे देऊन तासभर सायकल चालवणं याच्यासारखं परम सुख नव्हतं. मी पण आता सायकल- काहीही घेतलं तरी सुखाची व्याख्या त्या दिवसापुरती असते. म्हणजे मला अगदी सफारी घेतल्यानंतर तिचा आनंद फक्त त्या दिवसापुरताच होता. त्याच्यानंतर ती त्याच्यापेक्षा दुसरी गाडी अजून बेटर गाडी आहे ती घ्यावं लागेल. कारण तुम्हाला इतके ऑप्शन आहेत. गल्लीत एक टीव्ही असायचा आणि तो टीव्ही अख्खं गाव बघायचा. आणि रोज संध्याकाळी 9 वाजता न बोलवता सगळे त्या घरात बसायचे. त्या घरातला मालक कसाबसा घरात घुसायचा किंवा जागा नाही म्हणून तो बाहेर उभा असायचा किंवा मधूनच कोणीतरी सांगायचं त्यांना येऊ द्या रे, फ्रेश होऊ द्या वगैरे ते. आणि मग सगळ्यांनी बाजूला व्हायचं आणि जागा करायची. तर असे असलेलं घर, असं असलेली संस्कृती आहे. आता प्रत्येकाच्या रूम मध्ये टीव्ही आहे. प्रत्येकाचा चॅनल वेगळा आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी. आणि मग ह्या सगळ्यामध्ये आपण डिटॅच होतोय. त्याचं कारण हेच आहे की आपल्याला आवडीनिवडी बदलल्यात. आपण इतकं सगळं बघतोय ऍड आणि बाकीच्या याच्यातून की ह्या सगळ्यांनी तुम्हाला काय खायचंय ते ठरवलेलं आहे. तुम्ही काय प्यायचंय ते ठरवलंय. तुम्ही काय बघायचं ते पण त्यांनी ठरवलेलं आहे. आणि हे जागतिक हुशार मंडळी आहेत ना, ह्यांनी हे सगळं केलं. बरोबर. हे त्यांच्या प्रॉफिटसाठी. कारण त्यांनी गोष्ट ठरवलेली आहे ती आणि ते ठरवलेल्या गोष्टीचे आपण बळी आहोत.
मी ऍडव्हर्टायझिंग मधून आलोय, त्यामुळे मला माहित आहे की काय विकायचंय आणि विकताना त्यांना काय सांगायचं असतं. तुम्ही बघा, साधं सुरुवाती आयोडेक्स नावाचा बाम यायचा आणि तो लावताना तो तुमच्या बायकोच्या हाताने लावा असं त्याचे ऍड असायचे. आता जर सांगितलं ना की बाम लावून द्यायचं, ते सांगतात की "बुवा तिथं पडले ते घेऊन टाका आणि लावून टाका." तर ऍड मध्ये सुद्धा तुम्हाला ना महिला वापरायच्या आहेत किंवा लहान मुलं तुम्हाला ऍड मध्ये वापरायचे आहेत की त्यांना कुरकुरे खायचे आहेत, त्यांना आणखी चॉकलेट्स हे असतील. मग त्याच्यामध्ये परिवार आणायचा आहे तुम्हाला की कुछ मीठा हो जाए. हा, की घरातला म्हातारा माणूसच चॉकलेट घेऊन आलेला आहे आणि तो सांगतोय की करंज्या कापण्या बाजूला ठेवा आणि तुम्ही चॉकलेट्स खा. तर हे ठरवून केलेलं आहे आणि हे ठरवून होणं करणं किंवा आजकाल सगळी मुलं हे पिताना दिसत आहेत मला, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून काहीतरी आलेलं आहे नवीन. हा, तर ते पितात. तर त्याच्यात खरंच ते बॅन केलेले आहेत तिथे. म्हणजे हे ह्यांच्याकडे सगळ्यात ज्या देशातल्या कंपनीज आहेत तिकडे बॅन. हा, आणि यांच्याकडे जागतिक दर्जाचे फोन आहेत. हा, त्यांच्याकडे सगळंच आहे की त्यांनी असं टाकलं गुगलला की गुगल सांगतो की हे इथे इथे बॅन आहे, त्याचं कारण हे आहे. मग ह्याच्यामध्ये हे कंटेंट आहे, हे वापरायचं, हे नाही वापरायचं. असं केलेलं सगळं, पण तरी आपण ते सर्रासपणे वापरतो, खातो, पितो. का? कारण त्याच्यामध्ये टशन किंवा त्याच्यात काहीतरी दाखवायचंय. आणि हा दिखाऊपणा हा सगळ्यात अवघड आहे. आणि तो दिखाऊपणाच्या गडबडीमध्ये आपण जो स्पीड घेतलाय त्याच्यामुळे नातेसंबंध आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटॅचमेंट नगण्य वाटायला लागल्या. बरोबर. आता याचं एक साधं उदाहरण द्यायला झालं, पहिले त्याची निंबाची काडी राहायची, तिच्याने आपण दात साफ करायचो, त्यातून ज्याला म्हणजे मीठ राहायचं, वॉट एव्हर ज्या गोष्टी आपण use कोळसा. करायचो. आता कोलगेट मॅन्डेटरी झालंय. तुमच्या घरात कोलगेट नाही म्हणजे मग तुम्ही एक तर घाणेरडे लोक आहे, तुम्ही दात घासत नाही, अशा तशा गोष्टी होतात. बट कोलगेटचे जर सायंटिफिक साईड इफेक्ट बघायला गेलं तर ते आपल्या टेस्ट बर्डच डायरेक्ट मंद करून टाकतात. बरं, मंद करतात. जर एक जनरल एक्झाम्पल आहे, कोलगेटने दात घासा आणि 5 मिनिटांनी चहा प्या, चहाची पण चव आपल्याला येत नाही, मंद करतात ते. बरं. तरी आपण कोलगेट डेली बेसिसवर सकाळी सायंकाळी 2 वेळेस वापरतो. नाही, त्याच्यातही प्रत्येकाचं कोलगेट वेगळं आहे. अजून वेगळं आहे, मॅक्स फ्रेश हा. हे. सो त्या गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने सगळ्या म्हणजे आपल्या वागणुकीत वर्तणुकीत त्या गोष्टी आणल्या पाहिजे. आता आपण थोडासा विषय भरकटलो, पण आता परत आलो तर मग मराठी सिनेसृष्टी वर आपण येऊ आणि त्याच्यानंतर येतं मराठी भाषा. आता भरपूर लोक म्हणतात की मराठी भाषा संकटात आहे. असं तुम्हाला वाटतं का मराठी भाषा खरंच संकटात आहे, किंवा मग येणाऱ्या काही वर्षात मराठी भाषा कोणी बोलणार नाही किंवा ऐकणार नाही किंवा त्याच्यात काही कॉन्टेंट बनणार नाही, जसं मूवीज बनणार नाही? कारण की आताही जर मराठी मूवीज बद्दल बोलायचं झालं तर जेवढं साऊथ कडे आपण गेलो त्यांच्या मूवीज ही लार्ज स्केलवर बनत आहे, पण मराठी मूवीज किंवा मराठी दिग्दर्शक प्रोड्युसर्स तेवढी अजून हिंमत करताना दिसत नाहीयेत की मराठी पिक्चर हा भारतभर तरी ऍटलिस्ट जायला पाहिजे वेगवेगळ्या भाषांमध्ये करून. खरं ह्याच्यातली खरी गंमत काय की मराठी आणि हिंदी, मी आणि मैं ह्याच्यातला फक्त बेसचा फरक आहे. आपला ई लागलेला असेल तर तो त्याला बेस लागतो. हो. आणि दोघांची हे देवनागरी हे असल्यामुळे ते लिहिताना किंवा वाचताना ती हिंदी सगळ्यांनाच कळती, ज्याला मराठी वाचता येते. आणि ज्याला हिंदी वाचता येते त्याला मराठीचं बऱ्यापैकी कळतं. फक्त आपला ल आणि ळचा फरक आहे. असे 2-3 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जे काही मराठीत आहेत की जे हिंदीमध्ये नाही, किंवा जे हिंदीत आहे ते मराठीत नाही. पण तमिळ किंवा इतर खालचे जे आपले साऊथचे जे काही हे आहे त्याचा आणि हिंदीचा, त्याचा आणि मराठीचा भाषेचा इतका फरक आहे, म्हणजे लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये. त्याच्यामुळे ती समजतच नाही. मराठीचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला की आपली एकच देवनागरी हे असल्यामुळे किंवा बोली भाषेचा, तर ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा ते सगळं समजतं, हिंदी पण कळत. हा, त्यामुळे आपल्या मराठीची अडचण होऊन गेली, जी सिनेमाच्या दृष्टीने बघितलं तर. मराठीतून हिंदीने शिकलाय सिनेमा, मराठीतून तमिळ लोकांनी सिनेमा शिकलाय. आणि आपण जर जुने ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे बघितले तर ते फार गॉडी करायचे, आजही गॉडीच करतात. तमिळ किंवा साऊथचे सिनेमे हे थोडे जास्त तडका दिलेले असतात. हा, त्यांचं जे काय होतं ते इतकं भन्नाट असतं की ते अकल्पनीय असतं सगळं.
हा म्हणजे हृदय डायरेक्ट या गावातून उडतं पुढच्या गावात ट्रान्सप्लांट होतात. काही होतं त्यांचं. तर म्हणजे हिरो कधीतरी दातात गोळी पकडतो वगैरे असं काहीतरी असतं जे शक्य नसतं, पण तो करू शकतो ते सगळं. तर ते ते सगळं का करू शकतो, कारण त्यांना दुसऱ्या भाषाच कळत नाही. हा त्यांचा एक बेनिफिट झालाय त्या भाषेचा. हा. म्हणून त्यांना मराठीवर जसे अतिक्रमण झाले तसे त्या भाषेवर होऊ शकले नाही. बरोबर. त्याच्यातलं जास्तीत जास्त त्यांनी काय केलं, इंग्लिश ही जवळची भाषा ठेवली. त्यामुळे त्यांचं इंग्लिशवरचं कमांड, जी जागतिक भाषा म्हणून आपण हे करतोय. तर ब्रिटिशांची इंग्लिश सगळीपर्यंत सगळ्या जगभर का पसरलं, कारण ते जगभर राज्य करत होते आणि त्यांना त्यांच्या भाषेत हे सगळं आणायचं होतं. म्हणून त्यांनी जिथे जिथे गेले तिथे तिथे इंग्लिशचा प्रचार तो सगळा केला. म्हणजे इंग्रज ज्यावेळेस आले गुजरातच्या कांडला बंदरात, तुम्ही त्याच्यावरचा हे वाचला तर फ्रीडम ॲट मिडनाईट नावाचं एक पुस्तक होतं. तर त्याच्यात त्यांनी ते लेखक लिहितोय, म्हणजे तो पत्रकार आहे. एक आहे युरोपमध्ये आणि एक आहे भारतामध्ये. तर ते अगदी मिनिट टू मिनिट त्यांनी लिहिलंय की 5:30 5:15 असं लिहिलेलं आहे. तर तो सांगतोय की आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस तिथल्या राजाने आम्हाला विचारलं की तुमचा राजा कोण आहे. तर आमची राणी होती. तर आम्ही सांगितलं की आम्ही फार चढून बडून गोष्ट सांगितली आणि आम्हाला भीती होती की या राजाने जर आमच्यावर राज्य केलं समजा, तर आम्ही कधीच जमा झालो असतो. म्हणजे आमचं इतकंसच असलेलं राज्य इंग्लंड आणि आम्ही इथे आलो होतो व्यापारी म्हणून, आज भारतावर राज्य करतो. तर ते त्याच्यातलं विषय हा होता की त्यांनी त्यांची भाषा सगळ्यांपर्यंत पोहोचवली. आपण महाराजांच्या काळामध्ये आपली जी भाषा होती त्याच्यावर तुम्हाला पर्शियन किंवा तिकडचा जो हे आहे भाषेचा थोडासा हे दिसतोय आपल्याला, प्रभाव दिसतोय आपल्याला. नंतरच्या याच्यामध्ये बखरी आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर पेशवाई आली आणि बाकीच्या याच्यामध्ये आपण अटकेपार झेंडे काढले. तर आपली मराठी इथून अटकेपारपर्यंत गेलेली आहे. पुढेपर्यंत आपली मराठीचा प्रचार झालेला आहे. म्हणजे काही मराठीचे शब्द त्या भाषेमध्ये आपल्याला हिंदीमध्ये इकडे तिकडे सापडतात. काही लोक सांगतात हिंदीचे तुमच्यात आहेत, पण मला वाटतं ते आपले तिथपर्यंत पोहोचले होते. म्हणजे मराठी ही त्यावेळेस राज्यकर्त्यांमुळे, जर तुम्ही तुमचं देश आणि तुमचं राज्य मोठं झालं की तुमची भाषा प्रगल्भ आणि मोठी होत असते. आम्ही आता काय झालं की आम्ही ना बॅकफुटला खेळायला लागलोय. आपण जे काही येतंय त्या सगळ्याला वेलकम करता करता त्यामुळे मराठी भाषा कमी होत चालली असं जाणवायला लागले. त्याच्यातलं सगळ्यात मोठं कारण असेल आपली शाळा बंद होणे. आणि तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जो कॉन्फिडन्स तुम्हाला असतो तो दुसऱ्या भाषेमध्ये नसतो. तुम्ही आजही ताज हॉटेल किंवा मोठ्या कुठल्या 5 स्टार हॉटेलला गेलो तर मी छोट्या घरातून आलोय, त्यामुळे मी तितका फ्रीडम किंवा तितका मोकळा मी होऊच शकत नाही तिथे. मी डिस्कोथिक बनवले असतील, हे केले असतील, पण डिस्कोथिकच्या ज्यावेळेस ते भरतं आणि ज्यावेळेस तो कार्यक्रम सुरू होतो डान्स करणे वगैरे, तर मी ऍज अ डिझायनर म्हणून कोपऱ्यात असतो. कारण तो माझ्या रक्तातच नाही की तिथे जाऊन त्याचा आनंद घ्यायचा आहे. तो आनंद शिकवलाच नाही मला. तसंच होतंय की मराठी आता 2 पावलं मागे काय, कारण माझा शासन करता म्हणून किंवा माझ्या बाकीची जी लोक आहे की आम्ही आधीच ठरवलं ही प्रमाण भाषा हे तर असं न लागताना बोली भाषा मराठी भाषा ह्या सगळ्याला प्रमोट करायला शिकलं पाहिजे. मग ती मराठवाड्यातली असो, ती खानदेशातली असो किंवा ती अगदी कोल्हापूर सोलापूर किंवा नांदेडकडची इकडची सगळीच भाषा. तर त्या सगळ्या भाषेला वेलकम करून त्याच्यातलं जे काही साहित्य असेल, त्याच्यातलं जे काही कलाकृती असेल, त्याच्यातलं जे काही लिखाण असेल त्या सगळ्याला प्रमोट केलं पाहिजे. आणि त्याचं शेवटी गोष्टच सांगत असतात तुम्ही कुठल्याही भाषेतले असो, तर त्याचं जे चांगलं आहे त्याला आपण पुढे प्रमोट केलं पाहिजे किंवा त्याला आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि आपल्या मराठी भाषेतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. जर ते केलं तर मला वाटतं मराठी भाषा सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल. आपण इंग्लिश याचं मराठीकरण करतोय, तर मराठीचं कधीतरी इंग्लिशकरण केलं पाहिजे. बरोबर. काल परवाच माझा एक मित्र होता की ज्यांनी एक मराठी सिनेमा आपला तो तमिळमध्ये डब करून त्यांनी लावला. आपल्या ह्यांचा
काय तो भरत जाधव आणि आपले हे आहेत. हम्म, आत्ताच मला नाव नाही आठवत. तर तो तमिळ मध्ये तो डब करून दाखवत आहे. तर ही चांगली गोष्ट आहे ना, की मराठी भाषा, मराठी सिनेमा तमिळमध्ये दाखवणं. तर असं केलं सुरू पाहिजे. झालं पाहिजे. हा, म्हणजे सैराट हा जगातल्या सगळ्या भाषेमध्ये गेला. तर हे हे कलाकृतीतून, मराठी साहित्यातून, मराठीच्या कलाकार चित्रकारातून किंवा जे मूर्तिकार असतील, तर तो मराठी म्हणून त्याला पुढे आणलं पाहिजे. म्हणजे हे मराठीकरण टिकू शकेल. म्हणजे मग जर कला आणि साहित्य जर आपण जपलं किंवा मग कला साहित्य जास्त प्रमोट केलं तर मग आपण भाषा जपू शकतो किंवा मराठी जपू शकतो. हो, आता मराठी साहित्य संमेलन आपलं नाशिकमध्ये झालं होतं. तर एका दिवसात प्रचंड पुस्तकं विकल्या गेली होती. आपल्याला वाटलं होतं की वाचन संस्कृती कमी झाली. तर लोक डोक्यावर पुस्तकं घेऊन जाताना मी बघितलेले. त्याचं मी सेट डिझाईन केलेलं होतं. तर त्या सगळ्यामध्ये मला वाटलं की फार काही पुस्तकं कोणी घेणार नाही. तर अगदी लोकांनी हजारोनी पुस्तकं घेतली आणि ती घेऊन म्हणजे ते काय नुसते दाखवायला घेऊन गेले नाही, तर त्या वाचलीत. म्हणजे ती आवड आहे त्यांना. आवड आहे. पण ह्याच्यातलं फक्त वाईट एकच आहे की मराठी शाळा संपते. तर मराठी शाळा संपू नये याच्यासाठी काम केलं पाहिजे. शाळा आता नाशिकमध्ये 2-3 लोक प्रोटेस्ट करताय. बीडी भालेकर शाळा आय गेस तिच्याबद्दल चालू आहे. ती शाळा बंद करून तिथे वसतिगृह आणि समथिंग काहीतरी गोष्ट करायची आहे. जीर्ण झाली आहे म्हणून त्यांनी घोषित केलं आहे. पण मग तिथे आता परत आय गेस हे मतदानाचे बूथ लागतायत. मग जीर्ण शाळेत तुम्ही मतदानाचे बूथ कसं काय लावताय? नाही, गडबड हीच आहे ना की शाळा हे पुढचं म्हणजे मी परत म्हणेन, मी कुठून शिकून आलो ना, माझं एज्युकेशन कुठून झालंय, तर मला त्या शाळेविषयीचं कौतुक आहे. बरोबर. मी ज्या शाळेत शिकलो ती साधी नगरपालिकेची शाळा होती. दगडाच्या भिंती राहायच्या. हा, साधी शाळा. म्हणजे ज्याचं जिथे पाणी पण व्यवस्थित नसायचं. ज्या पाण्यामध्ये फिल्ट्रेशन तर आजची गोष्ट आहे. लांबची गोष्ट. मी अगदी वरतून बघितलं तर त्याच्यात अगदी अलगी आलेले आहे, शिदड आहेत किंवा आळे आहेत, असं पाणी ज्याला फक्त कापड बाहेर बांधलेलं आहे आणि तिथे पाणी पिलेलं आहे. आणि तिथे बांधलेला एक ग्लास आहे जो आम्ही धुतलाच नाही. याने पिला, त्याने पिला, त्याने पिला, असं असलेलं, हायजेनिक नसलेलं सगळं. पण मग आता आपण बदलायला हवं हे सगळं, की ह्या सगळ्या बदलाचं मी डिझाईन केलेली इस्पेलेअर हेरिटेज स्कूल म्हणून आहे. ती भारतातून लोक बघायला येतात ती स्कूल. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातली बेस्ट स्कूल म्हणून तिला अवॉर्ड पण मिळाला. असं काय केलंय आज? साधं होतं. मी शाळेत जायला घाबरायचो आणि शाळेत जाताना मला टीचर, आमचे मास्तर दिसायचे की जे गेल्या गेल्या बदडतील आपल्याला धरून, की गेल्या गेल्या हरण दाखवायचे, असे कानाला धरून उचलून उभं केलं की दिसतंय का हरण. तर ते हरण असं खूप वेळा बघितलंय. तर असे असलेली आमची शाळा, छडी लागे छमछम सारखी. तर मी बॅक बेंचर होतो. त्या ह्याच्यातल्या मागच्या ह्याच्यात असलेला मी, की मास्तरनी किंवा बाईनी म्हणजे टीचरनी आपल्याला बघू नये ह्याच्यासाठी चाललेला आमचा 8 तास, की त्याच्या मागे लपायचं, त्याच्या मागे लपायचं. आणि त्यांनाही माहित असायचं कदाचित की हे लपतायत आणि आम्हाला ते सोडून द्यायचं होते. पण मग मी तीच गोष्ट शाळेमध्ये केली की ती लपण्याची जागाच बंद केली. मी तो जो चौकोन होता, तो चौकोन मोडून मी षटकोन तयार केला, असं डिझाईन, जेणेकरून सगळी जी मुलं त्यांना लपायची जागाच दिली नाही पाहिजे. शिक्षकांच्या नजरेसमोर. आणि हॅपनिंग प्लेस असलं पाहिजे, की त्याचे कलर आहे, त्याच्यावरती केलेलं जे काम आहे. त्याच्यानंतर खाली बसायचं. सचिन जोशी जो आहे त्याने सांगितलं, सर मला मुलांना खाली बसवायचंय. त्याचं कारण त्याला विचारलं की 5वी पर्यंत मुलं खालीच बसले पाहिजे. जर खाली नाही बसले तर त्यांचे मांडी किंवा त्यांना मांडी घालता येत नाही. म्हणजे वरती बेंचवर जर असतील तर ती मुलं खाली बसताना त्रास होतो त्यांना. तर असं सायन्स सांगतं, रिसर्च सांगतं. तर आम्ही त्यांना खाली बसवायचं होतं. ते खाली बसण्याच्या पट्ट्या न टाकता आपण ते जापनीज डायनिंग जे असतं त्याचा तो चेअर आम्ही आणली, त्याच्यावर प्रयोग केले आणि मग तो डेस्क, आणि तिथे ते मुलं खाली बसतात छानपैकी. आणि आल्यानंतर ती स्कूल इतकी छान वाटते हॅरी पॉटर सारखी, की मुलांना आपण कुठल्या तरी वेगळ्या ह्याच्यात गेल्यासारखं वाटतं, परिकल्पनेत किंवा परिकथेत गेल्यासारखं वाटतं. आज मी जर टप्पा मारला किंवा आज मी शाळेत गेलो नाही तर शाळा कदाचित काही राहून गेलंय का माझ्याकडून,
किंवा काहीतरी छान झालं होतं आणि माझं मिस झालं ते. हम्म. तर त्यामुळं मुलं शाळा बंक करत नाही, शाळेला टप्पा मारत नाही. आणि वरून आपण त्याला हे घसरगुंडी दिलेली आहे, स्लाइड तयार केल्यात की ज्याच्यावरून मुलं तर येतातच, पण मग टीचर सुद्धा येतात, प्रिन्सिपल पण येत असतात. आणि इतकंच नाही तर बऱ्याच वेळा पाहुणे सुद्धा ती घसरगुंडी वापरतात आणि मुलांना त्या सगळ्यांचा आनंद वाटतो, मजा वाटते ती सगळी. तर ती जी हॅपनिंग प्लेस आहे ती आपण तिथे तयार केली. तर अशा हॅपनिंग प्लेस जर केल्या तर त्या जगातल्या कुठल्याही भाषेत मुलं शिकले तर शिक्षण काय देतं तुम्हाला, शिक्षण तुम्हाला विचार कसा करायचा, त्याची पद्धत काय एवढंच देत असतं. शिक्षण तुम्हाला वेगळं काही देत नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य बऱ्यापैकी शिकवत असतं, पण फक्त वेगळं काय आणि वेगळं कसं हे शिकण्याची गोष्ट म्हणजे शाळा. तिथून परत बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला आयुष्याची शाळा तुम्हाला खेळायचीच असते आणि ती खूप आणि मोठी ती फार असते. मोठी. ती आज असं झालंय, आज मी तसं केलेलं होतं, पण उद्या तसं होत नाही. उद्या वेगळंच असतो. सेम गोष्ट केली तरी वेगळ्या तरी गोष्टी वेगळे असते. त्याचा अँगलच बदललेला असतो. त्याचे परिणाम बदललेले असतात. तर हीच गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि तुमच्या बोलीभाषेत शिकलेलं ज्ञान हे मला वाटतं ते परमनंट असतं. 100%. ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडूच शकत नाही. तुम्ही कुठल्याही मोठ्या भाषेत शिका, भाषा कुठलीच मोठी नसते. भाषा भाषाच असते. आता याच्यासाठी माझ्याकडे म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत. आम्ही जेव्हा मराठी शाळेत म्हणजे झेडपी शाळेत शिकलेलो आहे मी गावाकडे. आम्ही पूर्ण शिक्षण माझं 10वी पर्यंत मराठीत झालेलं आणि मी 10वीला असताना आमच्याकडे इंट्रोड्यूस झालं सेमी. आय गेस 10वीला नाही, मी 8वी 9वीला होतो तेव्हा इंट्रोड्यूस झालं सेमी इंग्लिश. म्हणजे मग तेव्हा 5वीचे जे मुलं होते ते 4थी पर्यंत झेडपी शाळेत शिकायचे, मग हायस्कूलला यायचे आणि मग 5वीला त्यांना सेमी इंग्लिशमध्ये, मग त्यांचं विज्ञान, मॅथ्स आणि इंग्लिश आणि केमिस्ट्री म्हणजे विज्ञानात ते आलं. हे 3 सब्जेक्ट त्यांना इंग्लिशमध्ये राहायचे, बाकीचे मराठीत. म्हणजे इतिहास, भूगोल नाही ते. आय गेस हिस्ट्री पण इंग्लिशमध्ये होते. आय डोंट नो, मी शिकलोच नाही सेमी मध्ये, मला माहिती नाही, पण एक रफ अंदाज. तर त्या मुलांच्या ज्या विज्ञानाच्या कन्सेप्ट आहेत आजही त्यांना माहिती नाही का होता, पण आम्ही मराठीत शिकलोय. बरं. साधी गोष्ट, लोखंडाला गंज लागतो, ते का होतं? हवा आणि पाण्याच्या संपर्कात ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यामुळे ते होतं. त्यांना एक्सप्लेनच नाही करता येत सेमीवाल्यांना की हे ऑक्सिडेशन का होतं. आणि त्याला अप्लाय केला कलर तर मग ते त्याच्यापासून आपण प्रोटेक्ट करू शकतो. तर या सगळ्या गोष्टीत बिकॉज आम्ही मराठीत शिकलो होतो, सर आम्हाला लाईव्ह एक्झाम्पल द्यायचे. बघा तुमच्याकडे विळा असेल, तुम्ही वर्षभर तो एका साईडला ठेवता, मग तो असा जीर्ण होतो, दिसतो, आणि जेव्हा तुम्ही वापरायला काढता तो घासता, परत त्याला शार्प करता आणि तो परत नव्यासारखा होतो किंवा मग त्याला कलर लावून ठेवलेला जातो. या सगळ्या गोष्टी सांगायची. त्याच्यामुळे त्या कन्सेप्ट एकदम प्रॉपरली डोक्यात फिट व्हायच्या, कारण की ते आपल्या भाषेत समजवलेलं. सेम गोष्ट गणिताबरोबरही व्हायची आणि इतिहासाबरोबरही व्हायची. प्रॉब्लेम काय व्हायचा मुलांचा, झेडपी मध्ये 4थी पर्यंत शिकायचे, इंग्लिश म्हणजे काय माहित नाही, घरात सगळे मराठी बोलताय, तुमच्याकडे ताईरानीच बोलताय, इंग्लिशचा काही एक मात्र संबंध नाही आणि तुम्हाला इतिहास शिकवताय इंग्लिशमध्ये, सगळं डोक्यावरून जात आहे, डोक्याच्या 10 फूट वरून जात आहे, डोक्यावरून काय. त्याच्यामुळे एकही कन्सेप्ट मुलांची क्लिअर, म्हणजे मी माझे लहान भावंड आहेत, काकाचे मुलं, मामाचे मुलं, त्यांना विचारतो, त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना नाही माहिती आणि टीचर्सही अडॅप्ट नाही केलं. डायरेक्ट सेमी लादल्यामुळे टीचरचाही तोच प्रॉब्लेम झाला. टीचर्सही मराठीत शिकवत आले वर्षानुवर्ष, त्यांना आता तीच गोष्ट इंग्लिशमध्ये शिकवायची. आता इतिहासाचा शिक्षक इंग्लिशमध्ये इतिहास शिकवणार हे त्यांच्यावर मोठं संकट. सो मग या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. जसं तुम्ही बोलले की मराठीत म्हणजे मायबोलीत शिकलेलं शिक्षण हे याला तोड नाही. जगात नाही. जगातलं कुठल्याही माय भाषेमध्ये जे त्याची आई बोलती त्या भाषेमध्ये जे शिकवलं जाईल ना, ते सर्व ज्ञान ज्याला म्हणून आपण की ते परमनंट असतं. आणि हे गावाकडेच नाही, मी नाशिकमध्ये सुद्धा बघितलेले. नाशिकचे माझे बरोबरचे मित्र आहेत जे पहिलेपासून सेमी इंग्लिश शाळेत आहेत किंवा काही फक्त इंग्लिश मिडियम मध्ये होते. सेम गोष्ट आहे, त्यांना गोष्टी माहिती नाही कशा होतात, काय होतात. इंग्लिश मिडियम मध्ये तरी ठीक आहे, पण मग विषय तेच होतो, शाळेत मराठीत शिकताय, इंग्लिशमध्ये शिकताय आणि घरी आणि त्यांचं पूर्ण वातावरण जे आहे शहरात कुठे सगळं मराठीत बोलताय, मग त्या गोष्टी मॅचेस नाही होते त्यांना. म्हणजे त्यांनी शिकलेली गोष्ट त्यांना विचारता येत नाही घरी जाऊन, हे असं का होतं. बरं. जसं आपण घरी जाऊन विचारतो, सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात, मग मी घरी जाऊन विचारायचो की असं का होतं. मग ते घरचे तुटुक मुटुक याच्यात त्यांच्या अंडरस्टँडिंगने एक्सप्लेन करायचे की या गोष्टी अशा होतात. आता इंग्लिश मधून शिकून आले, त्यांना गोष्टच कळली नाही की हे का होतं. ते घरी जाऊन काय विचारणार, काय घरात त्यांना एक्सप्लेन नाही करत. आणि घरचे पण बिचकलेले असतात. म्हणजे माझे मुलं जेव्हा इंग्लिश मिडियमला होते
तर त्याच्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तरच माझ्याकडे नव्हती, कारण मला ती मांडताच येत म्हणताच नाही येते. त्यामुळे तो जो संवाद होता किंवा ते जे आदान प्रदान होतं शिक्षणाचं, ते बऱ्यापैकी थांबते. ते थांबून गेलं आणि त्याच्यामुळे मला वाटतं ती अर्धवटांची सगळी जंत्री पुढे हे झाली. कारण काय होतं, मी ज्यावेळेस नाटकात काम करायला लागलो, गंमत म्हणून सांगतो की मला आणीबाणी असं म्हणायचे काही मंडळ, तर मला कळत नव्हतं आणीबाणीचा अर्थ काय होतो. की मग एकाने मला सांगितलं की तुझं न नळाचा न बाणाचा ह्याच्यामध्ये गडबड होते. माझ्या ह्याच्यात नच होता ना, तो न नळाचा न बाणाचा नव्हताच. नंतर मग श श ह्याच्यामधला फरक कळाला आणि मग मला लक्षात आलं की आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये जी प्रमाण भाषा आहे, जी मला माझ्या टीचर लोकांनी किंवा माझी आई जी बोलत होती ती बोलत होते, पण मग मराठीचे जे शिक्षक होते त्यांनी मला फक्त मी जर हे लिहिलं, काय म्हणतात त्याला, सुलेखन म्हणजे, तर त्याच्यामध्ये मला वाटायचं पेंटरकी करायची, चांगले चांगले अक्षर काढायचे. तर त्या ह्याच्यामध्ये मी ती पेंटरकी करत बसलो सगळं, आणि मग त्याला लाल आळे असायचे सगळे, खाली बाजूला इकडे तिकडे तिथे दांडी काढलेली असायची. पण नाटकात गेल्यानंतर कळालं की पहिला उकार, दुसरा उकार, काना, मात्रा, प्रश्नचिन्ह, उद्गार, त्या गोष्टी मॅटर करतात. तर हेच जर मला माझ्या मराठीच्या टीचरनी हे जर प्रामाणिकपणे जर शिकवलं असतं तर माझा आयुष्याचा खूप वेळ वाया नसता गेला, की भाषा म्हणजे नेमकं काय आणि भाषेचं सौंदर्य म्हणजे नेमकं काय. तर हे खरं शिकवणं मराठी टीचर किंवा मराठीतल्या काही जाणकारांनी आपली जी काही स्लम मधली मुलं असतील, जे काही गावखेड्यातून आलेली जी मुलं असतील, तर त्यांच्यापर्यंत प्रॉपर मराठीचं एज्युकेशन त्याच्या भाषेत आणि चांगली प्रमाण मराठी त्यांना शिकवली गेली पाहिजे. आणि ती जर शिकवली गेली तर मराठी मरणार नाही कुठेच. कारण गडबड काय होती आपल्या, आता जसं तू सांगितलंस की मी अगदी सटाण्याकडून मी आलोय, मी खानदेशातून आलेलो आहे, तर तुमच्याकडची मुलं बोलताना आमचे म्हणतात, चला येतो, आमचे म्हणत नाही. तर माझंही व्हायचं, आमचेच व्हायचं. तर हे सगळं बोलताना मग एक न्यूनगंड येतो भाषेचा, आणि तो भाषेचा न्यूनगंड आपल्याच लोकांनी आपल्या लोकांवर लादलेला आहे, आणि त्यामुळे मराठी ही कमी बोलल्या जाते. कारण आपण मग तुटक्या मुटक्या हिंदी किंवा जमलं तर तुटक्या मुटक्या इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. तो याच्यासाठी की मी माझ्या भाषेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असतो, कारण माझाच एक माझ्या भाषेवर कॉमेंट करत असतो. म्हणून मग मी काय करतो, मी बोलायचा बंद पडतो आणि मग परत आपणच सांगतो की मराठी मरते. तर मी आधी माझ्याच लोकांना विचारेल, मराठी मारण्याचं हे पहा, आपणच करतोय का? आपणच आपल्या लोकांना का शिकवत नाही किंवा का सांगत नाही की मराठी कशा पद्धतीने बोलली गेली पाहिजे. तर हे खूप सुंदर आहे, आणि ते जे सुंदर आहे ते सांगत नाही आपण. ते असं दाबून ठेवलेलं आहे, आणि ते दाबून ठेवलेलं आहे. नंतर मग त्याचं हे होतं की आपली माणसं कमी होत आहेत या सगळ्यातून. तर ते मला वाटतं ते जर झालं तर मराठी खूप पुढे जाईल. बरोबर. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊ, ज्यात मी 2-3 प्रश्न विचारले, शॉर्ट बट स्वीट उत्तर मला पाहिजे त्याच्यातले. आता पहिलं, कला म्हणजे व्यवसाय की साधना? साधना. बर. नाशिक सांस्कृतिक की कमर्शियल? सांस्कृतिक. बर. मराठी भाषा टिकेल का? टिकेलच. ठीक. अजून पुढच्या पिढीला समजून लक्षात घेऊन माझ्याकडे 2-3 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर एखादा संदेश द्यायचा राहिला आता येणाऱ्या पिढीसाठी, तर तो काय द्याल तुम्ही, इन टर्म्स ऑफ कला किंवा तुमच्या पद्धतीने? असं नाही की एखाद्या स्पेसिफिक याच्यासाठी, नाही, कुठल्याही आयुष्याच्या संदर्भात. आयुष्याच्या ह्याच्यात मेहनत घेतली पाहिजे, कुठल्याही याच्यात असेल, म्हणजे ती कलेमध्ये असेल किंवा सायन्समध्ये असेल किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात, किंवा कन्स्ट्रक्शन, निर्मिती, कुठल्याही याच्यामध्ये तुमचं सातत्य आणि तुमच्यामध्ये ज्याला म्हणतो ना की स्थिर असलं पाहिजे. आणि ते जर नसेल तर मला वाटतं तुम्ही काही पुढे जाऊ शकणार नाही. कारण तुम्ही स्वतःला निर्माण केलं पाहिजे, स्वतःवर मेहनत घेतली पाहिजे, आणि मेहनत याला दुसरा शब्द नाही तर त्याला मेहनत, मेहनत आणि मेहनत. बरोबर. म्हणजे एका ठिकाणी ऐकलं होतं मी की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं काम मिळतंय, मग ते 10 रुपयाचं असू द्या किंवा 100 रुपयाचं असू द्या किंवा 1000 रुपयाचं असू द्या,
जर तुम्हाला काम दिलंय कोणी, तर ते काम 100चं असलं तर तुम्ही ते काम 200 रुपयाचं करून द्या त्यांना. म्हणजे मग परत तुमच्या कामाची वाहवाही होते, कारण की तुम्ही 100 रुपये घेतले आणि काम 200 रुपये मौल्याचं करून दिलेलं आहे. आणि परत तुमचं समोरच्याच्या मनात जो चित्र निर्माण होतं किंवा जी छाप तुम्ही टाकता ती वेगळीच असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कधीच कामं कमी पडत नाही. बरं. त्यामुळे या हिशोबाने आत्ताचं काय मी बघतो, की दिलेल्या भाकरीचे आणि सांगितलेल्या कामाचे असे मला लोक भेटतायत. जेवढं काम सांगितलं तेवढंच करतील. काम सांगितलं तरच करतील. असं नाही की जबाबदारी घेतील, की आपण एखाद्या क्षेत्रात काम करतोय किंवा एखाद्या ठिकाणी काम करतोय. याला ही गोष्ट गरजेची आहे. त्या गोष्टी स्वतःहून नाही करत. सांगितलं तरच करतात आणि मग कामे झालेत. हो. तसं जर वागलं तर मग पुढे प्रॉब्लेम येतात. लोकांना काय राहतं, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मोठी करायची आहे. मग ती बिझनेस असू द्या किंवा कुठलीही गोष्ट घ्या. त्याच्यात जर असे लोक जुडले त्याच्याबरोबर, की न सांगता त्याला वाटणाऱ्या गोष्टी ते करताय. तर तो आनंदच असतो आणि त्याला मग ते लोक तो 100% जवळ ठेवतो आणि त्यांना प्रमोट करतो. बरं. पण आत्ताच्या पिढीत मला असं दिसतंय, की सांगितलं तेवढंच काम करतील. समोरच्याला काय अपेक्षित आहे याच्यापेक्षा माझं केवढं काम आहे याच्यावर ते फुल स्टॉप लावतात आणि घरी जातात. जास्त मेहनत घेतली पाहिजे, त्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे. आणि तसंच आहे, मी जो घडलो तो हेच, की मला दिलेलं काम जे होतं मूर्तीचं, तर ते जर अगदी 5,000चं असेल तर मी 15,000चं काम केलं. मी माझा बेंचमार्क मीच वाढवत गेलो. मी दिलेल्या पैशाचं तेवढंच काम नाही केलं. बाकीचे माझे कितीतरी मित्र होते, की ते तेवढंच काम करत होते. मला सांगत होते, की एवढं नाही करायचं. आणि मी तसं कधीच केलं नाही. मी गणपती केला असेल तर मी परमनंट राहावं असं काम केलंय. आणि तीच ओळख माझी बनत गेली, की ती जी ओळख होती ती मी चहापेक्षा जास्त चांगलं, चहापेक्षा जास्त आणि श्रद्धेने केलेलं काम होतं. तर ते ह्याच्यामध्ये तुम्ही एक श्रद्धा ठेवली पाहिजे. तुम्ही जे देतायत त्याच्यातलं रिटर्न आहे त्याच्यापेक्षा जास्त देता आलं पाहिजे. आणि मेहनतीने काम केलं पाहिजे. ती मेहनत तुम्हाला निश्चित पुढे घेऊन जाते. आणि सातत्याचं एक मी नेहमी सगळ्यांना उदाहरण देतो, की एका पाण्याच्या थेंबाची ताकद किती असते, तर तशी बघायला काही नाही. जर ती सातत्याने एखाद्या मोठ्या दगडावर जर पडत राहिली, त्या दगडाला सुद्धा भोग पडतं. तर ते सातत्य आपल्या कामात असलं पाहिजे आणि सातत्याने तो थेंब पडला पाहिजे. तर हे जर केलं तर आपण निश्चित प्रगती करू शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. सातत्याला तोडच नाही. बरोबर. जर तुम्हाला एकच गोष्ट जपायची असेल, मी ज्या 3 गोष्टी विचारतो त्याच्यापैकी, तर ती कोणती असेल? कला, भाषा की संस्कृती? कला. ती का? कला असेल तर भाषा आहे. कारण कला समोरचे जे काही शब्द आहेत आपले, तर ते सुद्धा काही चित्रच आहेत. आणि त्याच्यानंतर भाषा मध्ये हे झालंय. तर मला वाटतं भाषा आणि संस्कृती, तर ह्याच्यातूनच मग संस्कृती, म्हणजे ह्या सगळ्यांना जर एकत्र बांधत असेल तर ती कला आहे. त्यामुळे मला वाटतं की कला जिला शब्द नसतात, कला ज्याला तुम्हाला जे काही इमोशन्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जर व्यक्त करायच्या असेल तर ते अगदी एखाद्या लेटरमधून सुद्धा व्यक्त होता येतात. महात्मा गांधी काढायला खूप चित्र काढायची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त एक असा चित्र काढलं आणि चष्मा काढला तरी महात्मा गांधी दिसतात. तुम्हाला व्यक्त होताना जर काही लागत असेल तर मला वाटतं कला हे मोठं माध्यम आहे. त्याच्यात संस्कृती पण येते आणि भाषा पण येते असं मला वाटतं. आजचा तरुण कलाकार काय विसरतोय? तो कुणाचा आदर्श ठेवायचा आहे किंवा कोणाबरोबर आपल्याला काम केलं पाहिजे किंवा आपण स्वतःवर मेहनत घेणं गरजेचं आहे. आता तो इन्स्टंट झालाय. त्याला म्हणजे मी कॉलेजमधून शिकलोय तर मी साहेब झालो. मग तो इंजिनियर झालेला असतो. तो कम्प्युटरमध्ये सायन्समध्ये तो काहीतरी मास्टर झालेला असतो किंवा काय. तर हे सगळे सर्टिफिकेट आहे आणि हे सर्टिफिकेट लगेच कामाला येत नाही. त्यामुळे तुम्ही कुठे शिकतायत किंवा तुम्हाला नेमकं काय काम करायचंय, तर हे जर कळालं, म्हणजे स्वतःवर मेहनत घेणं, तर स्वतःवर मेहनत घेणं हे जर कळालं तर तो निश्चित पुढे जाऊ शकतो. पण आता त्याला इन्स्टंट पाहिजे. ह्या मॅकडी आणि इन्स्टंट फूडमुळे तुम्हाला टीन उघडला की डायरेक्ट फेसळणारा काय म्हणता ना, कोल्ड्रिंक्स बाहेर आलेलं असतं किंवा बॉक्स उघडला तर तुम्हाला पिझ्झा आणि बर्गर मिळालेला असतो.
तुम्हाला त्याच्या मागची प्रोसेस माहीत नसते. तो गहू, तो बटाटा असेल किंवा ते चीज किंवा ते बटर असेल किंवा ते त्याच्यातले जे काही हे असतील कंटेंट, तर हे नेमके कुठून तयार होतात आणि त्याच्यावरची मेहनत काय आणि ते स्टोरेज कशा पद्धतीने केले आणि ते इन्स्टंट कधीच नसतं. बरोबर. ते इन्स्टंट फक्त त्या सेकंदापुरतं तुमची ती पॅटी तिथे -20 डिग्रीला तिथे ठेवलेली असते फ्रीजमध्ये आणि ती फक्त गरम करून तुम्हाला दिलेली आहे. पण ती बनण्यामागची प्रोसेस आधी झालेली. आपण तेच विसरून जातो की इन्स्टंट काही नसतं आणि इन्स्टंट जे असतं ते टेम्पररी असतं. जे कायम असतं त्याच्यावर मेहनत घेतलेली असते आणि जे मेहनत आहे ती कायम असते. ह्यालाच निगडून एक लास्ट प्रश्न माझा असा आहे की आत्ताचा तरुण जो पटकन सक्सेसफुल होण्यामागे लागलाय, की पहिले कसं असायचं, स्टेबल लाईफस्टाईल होती, की एक ग्रॅज्युएशन व्हायचं किंवा त्याच्यानंतर कोणीतरी कामधंद्याला लागायचं, त्यांचे लग्न व्हायचे वॉटेवर, आणि मग त्यांचे प्लॅनिंग्स असायचे की 30 नंतर घर, 40 नंतर असं सगळ्या रिलॅक्स लाईफस्टाईलचा प्लॅन राहायचा. पण आता माझ्या मते की सोशल मीडियामुळे जे गिनेचुने लोक जे 25व्या वर्षी गाडी घेतात मोठी, स्पोर्ट्स कार घेतात, 25व्या वर्षी त्यांच्याकडे घर असतं स्वतःचं आणि सगळ्या गोष्टी असतात, बट प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर 21 वर्ष ग्रॅज्युएशनला लागतात, 23व्या वर्षी त्याचं मास्टर्स होतं, म्हणजे त्याचं मास्टर्सचं शिक्षण होतं, त्याच्यानंतर 24-25 2च वर्ष मुलाकडे असतात, त्याच्यानंतर मास्टर्स नंतर 6 महिने ऍटलिस्ट जॉब्स, इंटरव्ह्यू याच्यात जातात, म्हणजे 1.5 वर्ष उरली. 1.5 वर्षात तो मुलगा गाडी पण घेणार आहे, तो मुलगा स्वतःचं घर, बंगला, फ्लॅट, वॉट एव्हर पण घेणार आहे, तो मुलगा शिल्की पण राहणार आहे. अशा अपेक्षा कुठे ना कुठे पॅरेंट्सच्या झाल्या आहेत किंवा स्वतः मुलांच्याही झाल्या आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यात त्यांचं मानसिक स्वास्थ्य खूप गडबडलेलं आहे. आणि नाही का, प्रत्येक गोष्टीसाठी ते फक्त खाव खाव करताय, असं त्याला शब्द नाही माझ्याकडे. ह्या सगळ्या धावपळीचं आयुष्य मुलं जगतायत, तरुण पिढी, आणि त्याच्याने त्यांचं मानसिक स्वास्थ्य खूप खराब झालेलं आहे. डिप्रेशन सारखे आजार मुलांना लागलेले आहेत. मुलं मुली दोघं म्हणतोय मी, फक्त मुलंच नाही. असं याच्यावर तुमचं काय मत आहे आणि हे कितपत योग्य आहे? आणि हे सगळं झालंय ते मला जेवढं मी आयडिया आहे की सोशल मीडियामुळे झालंय. गिनेचुने लोक करतात, काही वेगळे मार्ग त्यांना सापडतात किंवा त्यांच्या पिढीने पिढी चालत आलेली श्रीमंती असते आणि ते सोशल मीडियावर दाखवतात, पैसे उडवतात, क्लबिंग करतात, फॉरेन ट्रिप्स करतात, चांगल्या चांगल्या ठिकाणी जातात, जेवण करतात, व्हॉट एव्हर. आणि ते सगळ्या मुलांना करायचंय, सगळ्या मुलींना करायचंय, आणि त्याच्यामुळे धावपळ खूप वाढली आणि या सगळ्या गोष्टींना सामोरे जायला लागतंय. याच्यावर तुम्ही काय सांगाल मुलांना, किंवा जे ही तरुण मुलं हे सगळं बघताय? याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर बघितलं तर जागतिक लेवलला 1 नंबरचा बिझनेस जर आपण काढला तर तो आहे ऍडव्हर्टायझिंग. बरोबर. जाहिरात, त्याच्यानंतर हॉटेलिंग आणि बाकीचे. तर जाहिरात ही गोष्ट अशी आहे की आता आपल्या समोर जो ऍपल ठेवलेला आहे किंवा मी याचा adidas शूज वापरतो, तर त्याच्या मागचे टॅगलाईन जर चेक केलं ना, तर माझ्याकडे जर ऍपल आहे तर ऍपल आहे म्हणजे मी फार टेक्नोस आहे. मी टेक्नॉलॉजी आणि हे मी आत्मसात केलेले किंवा मला माहीत आहे. मी जर adidas शूज घालतोय तर मी हेल्दी आहे. मी जिम फ्रीक आहे. हा, म्हणजे मी जिम मध्ये जात नाही, मी मॉर्निंग वॉक करत नाही, मी फक्त adidas शूज घालतो. माझ्याकडे ऍपल फोन आहे म्हणजे मी टेक्नोस आहे, पण मी फक्त तो वापरतो कशासाठी? कॉल घेणे, कॉल हे करणे आणि व्हॉट्सअप किंवा इतर ज्या काही आहे. तर त्याच्यात इतके बाकीचे हे दिलेले आहेत रिकाम्या गोष्टी, हा, की त्या आपण वापरल्याच नाही. म्हणजे त्याच्या ज्या टेक्नॉलॉजी त्यांनी भरलेल्या आहे त्या टेक्नॉलॉजीचा आपण किती वापर करतोय, तर तो आपण वापरलेला नाही. मग ऍपलचा उपयोग काय होतोय? फक्त शो. मग ती एक गाडी घ्यायची मला, ती कशासाठी? तर मी कुठल्या तरी फिल्म मध्ये कुठला तरी माझ्या किंवा मी त्याच्या सारखा दिसणारा हिरो आहे, कारण मला वर्गातले किंवा कॉलेजचे मित्र तो त्या नावाने हा, विचारतात. मी शाहरुख असतो, मी बच्चन असतो, मी सलमान खान असतो, मी आणखी कोणीतरी असतो, हा. आणि मग त्याचा आलेला सिनेमा, त्याच्या याच्यात वापरलेला ड्रेस किंवा त्याच्या याच्यात वापरलेला शूज किंवा त्याच्या सिनेमात वापरलेली गाडी ही मला पाहिजे असती, कारण मला शो ऑफ करायचं आहे. आत्ताच्या मुलांमध्ये एकच गोष्ट आली की त्यांना ना शो ऑफ करायचं आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करायचं, आणि ते तुम्ही खातात त्याचा फोटो टाकतात, हा, तुम्ही जे पितायत त्याचा फोटो टाकतात, तुम्ही एखादा भेटलाय त्याचाही फोटो टाकतात, तुम्ही आईबापाचा फोटो नाही टाकत आहे. तुमच्या बाकीच्या याच्यामध्ये तुमचं बरं,
आईबापांना जे काही हे माहीत आहे, फेसबुक आहे, बाकीचं आहे, बाकीचे तुमचे इतर जे चॅटिंगचे जे काही प्रकार आहेत ते आईबापांपर्यंत माहितीच नाही, ज्याच्यावर तुम्ही कम्युनिकेशन करताय. आणि त्या कम्युनिकेशनला जर समजा त्याचे हे कमी आले, लाईक कमी आल्या, तर त्या लाईक जर कमी आल्या तरी तुम्ही हे होऊन जातात, म्हणजे असं वाटायला लागतं की आपण फेल गेलो की काय. आणि लाईक जास्तीत जास्त 10 ते 15 असतात तुमच्या, तर त्या होऊ नये, म्हणजे त्याच्यातून तुम्ही बाहेर जर आलं, स्थिर स्थावर जगायचं असेल किंवा फोकस व्हायचं असेल, तर तुम्ही ह्या जाहिरातीच्या जगातून तुम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे. आणि ज्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे का, तर त्या मला वाटतं आवश्यक नाही. तर आज या पूर्ण कन्व्हर्सेशन मध्ये आपण बरेच टॉपिक डिस्कस केले, म्हणजे अक्षरशः नाशिक का डेव्हलप झालं पाहिजे आणि डेव्हलप झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी बदल या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे. संस्कृती जपणं का गरजेचं आहे, मराठी भाषेबद्दल आपण बोललो, सिनेसृष्टीबद्दल आपण बोललो, चित्रकलेबद्दल बोललो. तुमच्या लाईफचे बरेच सारे इन्सिडेंट्स आम्हाला ऐकायला भेटले, जे खूपच असे म्हणजे प्रेरणादायी म्हणू शकतो, प्लस आम्हाला खूप जास्त शिकायलाही भेटलं त्यातून. त्यानंतर तरुण पिढी जी गडबडीची आयुष्य जगते आहे, त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टींना स्थिरतेने सांभाळलं पाहिजे आणि कसं आयुष्य जगलं पाहिजे, या बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण या पूर्ण पॉडकास्टमध्ये डिस्कस केल्या. आणि मला नक्कीच वाटतं की जे प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यांनाही बऱ्याच साऱ्या गोष्टींचा अनुभव डायरेक्ट या पूर्ण कन्व्हर्सेशन मधून आला असेल आणि शिकायलाही भरपूर सारं भेटलं असेल. सो आमच्या प्रेक्षकांसाठी काही तुम्हाला जर बोलायचं असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता. मला वाटतं बोलण्यासारखं फार काही नाही, कारण या ब्रॉडकास्टमध्ये जितकं चांगल्या पद्धतीने मला जे वाटलं, जे मी अनुभवलं, जे मी आयुष्याच्या ह्या इतक्या म्हणजे वयापर्यंत जे शिकत आलोय, ते मांडण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न होता. फक्त एकच गोष्ट आहे की महत्वाचं, आजची जी युवा पिढी आहे, म्हणजे मला बरेचसे माझे सगळे मित्र म्हणतात की तू काय म्हातारा होत नाही. तर मी म्हातारा होऊ शकत नाही, कारण तुमच्यासारखे सगळे तरुण मित्र माझ्याबरोबर आहेत आणि मी तुमच्याकडूनच बरंचसं शिकत असतो. आणि शिकणं ही प्रोसेस अविरत चालू ठेवली पाहिजे. आणि ती जर बंद केली तर मग आपल्याला स्टॅग्नेशन येईल, म्हणजे ज्याला म्हणतो ना की पाण्याला असा जर एक ठहराव आला तर ते खराब व्हायला सुरुवात होतं. तर वाहतं राहिलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे ते वाटता आलं पाहिजे, आणि वाटणं आणि इतरांपर्यंत पोहोचणं आणि दुसऱ्याचं चांगलं जे आहे ते आपल्यात सामावून घेणं पेशंटली केलं पाहिजे. कारण आपले पेशन्स फार कमी होत चालले, कारण आपल्याला खूप झटपटीत, खूप घाई गडबडीत मोठं व्हायचंय, पुढे जायचंय, प्रगती करायचंय, आपण खूप बघतोय जगभराचं. आणि ते सगळं मला कुठेतरी थांबवेल आणि कुठेतरी थांबलं पाहिजे, असं नेहमीच मला वाटतं. तुम्ही वाढत राहा, मोठे होत राहा, पण मोठे होताना तुम्ही आपलं पाय मात्र जमिनीवर भक्कम ठेवले पाहिजे. आपल्या संस्कृतीशी, आपल्या बोलीभाषेशी, आपल्या घराची नाळ, आपल्या गावाची नाळ ही पक्की राहिली पाहिजे. आणि तीच आपली खरी ओळख आहे. आणि ते मराठपण, ते तुमचं आपलं असणं, तुमचं अस्तित्व, तुमची संस्कृती हे टिकवणं, हे तुमचं काम आहे. आम्ही आत्ता इथपर्यंत करत आलोय, पुढेही करत राहू, पण हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा मला वाटतं आजचा या ब्रॉडकास्ट आपण जो केलाय त्याचा भाग आहे. आणि जितकं जमेल तितकं तुम्ही याच्यातलं घ्या. त्या राजहंसासारखं दूध आणि पाणी एकत्र जर केलं तर त्याच्यातलं फक्त दूध एकत्र तुम्ही करून वेगळं करून घ्या. त्याच्यातलं जे काही पाणी असेल ते बाजूला काढा. स्पंज सारखं आयुष्यात राहू नका की पाणी आणि कचरा तो एकत्र स्पंज उचलून घेतो, तर ते स्पंज असणं हे घातक आहे. राजहंस व्हा आणि त्याच्यासारखंच जगा. एवढंच मला सांगायचं. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि वाटतं की अजून तुमच्या मित्रांनी या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे आणि त्यांनाही हे सगळे विचार त्यांच्या कानापर्यंत गेले पाहिजे, तर नक्कीच त्यांच्याबरोबर, तुमच्या फॅमिली बरोबर हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया आपण एक नवीन पॉडकास्टमध्ये एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.